भागवत कथा ज्ञान यज्ञाचा आजचा हा दुसरा दिवस. काल आपण पहिल्या दिवशी भागवताचं महात्म्य बघितलं. आज भागवताचे जे एकूण 12 स्कंद आहेत त्यापैकी 12 स्कंदातल्या पहिल्या स्कंदाला आज आपण सुरुवात करतो. त्याला अशी काही स्कंदाला नावं दिलेली नाहीत, पण आजपर्यंत ज्यांनी अभ्यास केला त्या अनेक अभ्यासकांनी त्याला काही नावं दिलेली आहेत आणि त्या स्कंदामधून काय सांगितलं याचं विवेचन मांडलं. आता हा जो पहिला स्कंद आहे तो पहिला स्कंद अधिकाराचा आहे. म्हणजे परमार्थात एक वाक्य नेहमी लक्षात ठेवायचं की अधिकाराशिवाय फळ मिळत नाही. अधिकार असल्याशिवाय फळ मिळत नाही. त्यामुळं हा भागवत ऐकण्याचा अधिकार कोणाचा, ज्ञानेश्वरी ऐकण्याचा अधिकार कोणाचा, गाथेचा अभ्यास करण्याचा अधिकार कोणाचा, हरिपाठाचा अभ्यास करण्याचा अधिकारी कोण आहे याचा विचार करावा लागतो. आणि तो विचार केला आणि आपण तसे अधिकारी झालो आणि त्या ग्रंथाचा अभ्यास केला तर आपल्याला त्याचं फळ मिळतं. म्हणून या पहिल्या स्कंदामध्ये अधिकाराचा विचार मांडलाय. काल आपण महात्म्य बघत असताना सच्चिदानंद रूपाय विश्वोत्पत्त्यादी हेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयम नुमः हे महात्म्याचं मंगलाचरण बघितलं काल. आज पहिल्या स्कंदाला सुरुवात होत असताना मंगलाचरण केलंय. ते असं आहे: जन्माद्यस्य यतोन्वयादितर चार्थश्वभिज्ञ स्वराट तेने ब्रह्मरुधाय आदि कवये मुह्यन्ति यत्सूरयः तेजो वारी मृदाम यथा विनिमयो यत्र त्रिसर्गो मृषा धामना स्वेन सदा निरस्त कुहकम सत्यम परम धीमहि. हे जे मंगलाचरण आहे या मंगलाचरणातला पहिला शब्द आहे जन्माद्यस्य आणि याचं शेवटचं चरण आहे सत्यम परम धीमहि. आता एक आपण शास्त्रीय ग्रंथाचा अभ्यास करताना कसा करायचा असतो तर भागवताच्या पहिल्या स्कंदातला हा पहिला श्लोक आहे आणि पहिल्या श्लोकातला शेवटचा शब्द आहे सत्यम परम धीमहि. आणि भागवताचा समारोप जिथं होतो म्हणजे भागवतात शेवटचा जो श्लोक आहे त्या शेवटच्या श्लोकातला शेवटचा शब्द सुद्धा आहे सत्यम परम धीमहि. याचा अर्थ काय होतो, ज्या शब्दानं सुरुवात झालेली आहे त्याच शब्दानं काय झालेला आहे समारोप किंवा उपसंहार झाला. याला शास्त्रीय भाषेत उपक्रम आणि उपसंहार यांची एक वाक्यता असं म्हणतात. म्हणजे ज्या कारणानं ज्या हेतून ग्रंथ सुरू झाला तो हेतू पूर्ण झाल्याबरोबर ग्रंथ समाप्त झाला. नाहीतर बऱ्याच वेळा असं होतं मी रामायणावर बोलायला सुरुवात करतो आणि समारोप महाभारतात. काय कळलं, बोलायला सुरुवात कशावर केली रामायणावर आणि शेवट कशावर झाला महाभारतात. याला उपक्रम आणि उपसंहार जुळत नाही. म्हणजे ज्या पद्धतीनं ज्या विषयावर बोलायला सुरुवात केली तो विषय पूर्ण झाल्यानंतरच त्याचा समारोप व्हावा किंवा त्याचा उपसंहार व्हावा. याला शास्त्रीय शब्द आहेत. उपक्रम म्हणजे सुरुवात आणि उपसंहार म्हणजे शेवट. त्या दोघांची एक वाक्यता असली पाहिजे. आणि भागवतामध्ये सुरुवात आणि शेवट हे दोन्ही जुळतं म्हणून भागवतामध्ये सांगितलेला विचार हा परिपूर्ण विचार आहे. दुसरा मुद्दा, त्यातला पहिला शब्द सांगितला जन्माद्यस्य. जन्माद्यस्य हे ब्रह्मसूत्रातलं एक सूत्र आहे. अथातो ब्रह्म जिज्ञासा हे पहिलं सूत्र आहे आणि 2 नंबरचं सूत्र आहे जन्माद्यस्य यत. म्हणजे काय, हे सगळं जे विश्व आहे आपल्याला जे जग दिसतं ह्या सगळ्या विश्वाचा जन्म परमात्म्यापासून होतो. हे सगळं विश्व त्याच्या आधारावर चालतं आणि त्याच्यातच लय पावतं. म्हणजे तो ईश्वरच या जगाचं किंवा विश्वाचं निमित्त कारण आहे आणि उपादान कारण आहे. आता एक सोपा शब्द सांगतो. एखादा मडकं असतं, आपल्या घरात मडकं आहे. हे मडकं कशातून तयार झालं, मातीतून तयार झालं. म्हणून माती हे मडक्याचं उपादान कारण आहे आणि ते आपोआप झालं का कुणी केलं, कुंभाराने केलं. म्हणून कुंभार हे त्याचं निमित्त कारण आहे. ऐकताय ना काय म्हटलं, एक मातीचं मडकं आहे, मातीतून निर्माण झालं म्हणून माती हे उपादान कारण आहे आणि ते तयार करणारा कुंभार हे त्याचं निमित्त कारण आहे. दुसरं एक उदाहरण सांगतो. आपल्या घरात अनेक वेळा जाळ्या मारतो आपण, कोळिष्टकं होतात. म्हणजे हा जो कोळी किडा आहे हा कोळी किडा काय करतो, आपल्याच अंगातून एक द्रव पदार्थ बाहेर काढतो. आपणच त्याचं जाळं विणतो आणि आपणच त्याच्यात वेगळेपणानं राहतो. बघा, त्यानं आपल्याच शरीरातून तो द्रव पदार्थ बाहेर काढला. म्हणजे उपादान कारण तोच आहे आणि त्यानंच ते जाळं विणलं. म्हणजे निमित्त कारण सुद्धा कोण आहे, तोच आहे. फक्त तो ते जाळं विणतो आणि आपण त्याच्यात वेगळेपणानं राहतो. आता आपण जगाकडे येऊया. ईश्वराने एक संकल्प केला, एकोहम बहुश्याम, म्हणजे मी एक आहे अनेक व्हावं. हा ईश्वराचा संकल्प हे जगाचं उपादान कारण आहे, हे जगाचं निमित्त कारण आहे. आणि ईश्वरानं आपल्या मायाशक्तीचा उपयोग केला आणि जगाची निर्मिती केली. म्हणून ईश्वर मायाशक्तीच्या रूपाने जगाची निर्मिती करतो म्हणून तो त्याचं काय आहे, उपादान कारण आहे. निमित्त कारण आणि उपादान कारण. आणि दुसरं त्यातलं वैशिष्ट्य असं, कोळी किडा
ते जाळं तयार करतो आणि आपण वेगळेपणानं राहतो. ईश्वर निमित्त कारण ही आपणच आहे, उपादान कारण ही आपणच आहे आणि तो त्याच्यात विलीन होऊन राहतो. म्हणजे ईश्वरच जग रूपानं प्रगट होतो, म्हणजे तो वेगळेपणानं राहत नाही. आता हे शास्त्रानं सांगितलेलं सगळं सांगितलं. तुकोबांचा एक अभंग आहे, जयापासोनी सकळ महिमंडळ हे झाले, तो हा पंढरीचा राणा नये अनुमाना श्रुतीशी. म्हणजे हे कुणी केलं महिमंडळ? मही म्हणजे पृथ्वी. या पृथ्वीची निर्मिती कुणी केली? ईश्वरानं केली. ईशावास्य उपनिषद नावाचं एक उपनिषद आहे. हे उपनिषद असं सांगतं, पहिलाच मंत्र आहे, ईशावास्यम इदम सर्वम, म्हणजे हे सर्व ईश्वरानं व्यक्त आहे. म्हणजे ईश्वरानं पंचमहाभूत निर्माण केली. त्यातलं त्यानं पाणी निर्माण केलं, तो पाण्यात शिरला. त्यानं वायू निर्माण केला, तो वायूत शिरला. म्हणजे ही जी पंचमहाभूत आहेत त्यातलं एक एक पंचमहाभूत त्यानं निर्माण केलं आणि तो त्याच्यामध्ये काय झाला? शिरला. म्हणजे आपल्या आजूबाजूला जे सगळं पंचमहाभूताने तयार झालेलं आहे ते सगळं कशामुळे निर्माण झालं? ईश्वरानं. आणि ते सगळं रूप ईश्वराचंच आहे. म्हणून सगळं म्हणजे कोणतं कोणतं? जे जे भेटे भूत ते ते मानिजे भगवंत. मग जे चेतन आहे आणि जे अचेतन आहे म्हणजे जड आहे, आपल्या आजूबाजूला जे जड चेतन दिसतं, जे सजीव निर्जीव दिसतं, ते सगळं कोण झालेलं आहे? ईश्वरच झालेला आहे. हा या सगळ्या श्लोकाचा अर्थ आहे. आता हे जे ईश्वर नावाचं तत्व आहे ह्याला ईश्वर कारणवाद असं सुद्धा म्हणतात. म्हणजे हे जग कोणी निर्माण केलं? आपल्यासारख्या वारकऱ्यांनी हे तत्व स्वीकारायचं. हे सगळं कोणी निर्माण केलं? ईश्वरानं केलं. हे सगळं ईश्वराच्या सत्तेनं चालतं आणि ईश्वरच त्याचं काय करतो? लय करतो. ईश्वरानं हे सगळं निर्माण केलं. विश्व निर्माण करणारा ईश्वर आहे, त्याचं पालनपोषण करणारा ईश्वर आहे आणि त्याचा योग्य वेळ झाली की लय करणारा सुद्धा कोण आहे? ईश्वर आहे. म्हणजे विश्वाची उत्पत्ती स्थिती आणि लय ईश्वरामुळे होते. हे ईश्वराचं अस्तित्व कशावरून सिद्ध होतं? मग असे मी सांगितलं ईश्वर कसं निर्माण करतो. तो निमित्त कारण ही तोच आहे आणि उपादान कारण ही तोच आहे. म्हणजे जगाच्या निर्मितीला ईश्वरच अभिन्नत्वानं निमित्त उपादान कारण आहे, असं हे शास्त्रीय वाक्य झालं. आता ईश्वर निर्माण करतो हे बऱ्याच जणांना पटत नाही. काही वेळा असं वाटतं की हे सगळं निसर्गानं काय केलेलं आहे? निर्माण केलेलं आहे. एका घरात एक मुलगा आणि वडील होते. वडील म्हणायचे हे सगळं निसर्ग निर्मित आहे, पण मुलगा म्हणायचा हे सगळं ईश्वर निर्मित आहे. असा त्यांचा वादविवाद चालायचा. एका रात्री दोघं जण यावर चर्चा करत होते आणि वडील आपलं मत मांडत होते, मुलगाही आपलं मत मांडत होता. ह्या दोघांचं मत मांडून झाल्यानंतर वडील हे सगळं निसर्गाकडून होतं असं मत मांडून झोपायला निघून गेले. नंतर त्या मुलानं त्यांच्या काय केलं? एक कागद घेतला, ब्रश घेतला, रंग घेतला आणि एक सुंदर चित्र कागदावर काढलं आणि एक सुंदर चित्र कागदावर काढलं. ते तिथंच खिडकीत ठेवून दिलं आणि मुलगा सुद्धा झोपी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी वडील उठले आणि वडिलांनी उठल्यानंतर ते चित्र बघितलं. मुलगा उठल्यानंतर मुलग्याला ते म्हणाले अतिशय सुंदर चित्र काढलंय. कुणी काढलं? मुलगा म्हणाला हे निसर्गानं काढलं. लक्ष आहे तुमचं सगळ्यांचं? मुलगा काय म्हणाला? हे कुणी काढलंय? निसर्गानं काढलंय. आता तुम्ही सांगा हे चित्र निसर्गानं काढलं काय? नाही काढलं. त्याच घरातल्या एका चेतन मुलानं काढलं, बरोबर. मग मुलगा म्हणाला हे चित्र मी काढलंय. त्याला वडिलांचं मत काय करायचं होतं? खोडून काढायचं होतं की हे सगळं निसर्गानं होतं. निसर्गतः कोणत्याही गोष्टी आपोआप होत नाहीत, कारण निसर्गात जे आहे ते सगळं पंचमहाभूतांचं आहे आणि पंचमहाभूत जड आहेत. घरात साधी भाजी भाकरी करायची असली तर आई किंवा पत्नी नावाचा चेतन करता असावा लागतो, त्याशिवाय भाजी भाकरी सुद्धा तयार होत नाही. मग हे विश्व निर्माण करणारा कुणी चेतन करता आपल्याला दिसत नसला तरी तो काय करावा लागतो? मानावा लागतो. म्हणून त्याला ईश्वर असं म्हणतात. ईश्वर शब्दातला मूळ शब्द आहे ईश. ईश शब्दाचा अर्थ आहे सत्ता गाजवणं, सामर्थ्य असणं, अनुशासन करणं. जो सत्ता गाजवतो, ज्याच्याजवळ सामर्थ्य आहे आणि जो अनुशासन करतो त्याला काय म्हणतात? ईश्वर. उदाहरणार्थ मी 3री-4थीला असताना शाळेत शिकलो की पृथ्वी स्वतःभोवती फिरते आणि स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते. त्यामुळं दिवस रात्र होतात, उन्हाळा पावसाळा हिवाळा हे ऋतू येतात जातात, समुद्राला भरती ओहोटी येते, अमावस्या पौर्णिमा घडतात. हे कशामुळे घडतं? तर पृथ्वी स्वतःभोवती फिरते, स्वतःभोवती फिरता फिरता सूर्याभोवती फिरते, त्यामुळं घडतं, बरोबर. मग या पृथ्वीला गती देणारा कोण असेल? साधा भोवरा आहे. लाकडी भोवरा यात्रेतला आणला तर लाकडी भोवरा फिरवायला एखाद्या घरातल्या 10-12 वर्षाच्या चेतन मुलानं त्याला दोरी गुंडाळावी लागते आणि तो फिरवावा लागतो. तो सुद्धा 2 मिनिटापेक्षा जास्त फिरत नाही. मग पृथ्वी त्या भोवऱ्याला फिरवायला एखाद्या सजीव चेतन मुलानं गती द्यावी लागते. मग या पृथ्वीला गती देणारा कोण असेल?
बर, भोवरा 2 मिनिटानं फिरायचा थांबला, तशी पृथ्वी फिरायची थांबली तर आमचं काय होईल? म्हणजे तिला फिरायला गती देणारा तोच आहे आणि तिला न थांबण्याची आज्ञा देणारा सुद्धा तोच आहे. ज्ञानदेवांची ओवी आहे. ते असं म्हणतात, पर्वती बैसकानं सांडावी, समुद्री रेखा नोलांडावी, पृथ्वी या भूते व्हावी, हे आज्ञा माझी. पर्वतांना पूर्वी पंख होते, त्यामुळे पर्वत म्हणजे एका जागेवरून दुसऱ्या जागेवर जायचे. मग ते पंख त्याचे छाटण्यात आले, त्यामुळे पर्वत एकाच जागी बसून राहतात, तिथून एका ठिकाणाहून हलत नाहीत. म्हणजे पर्वतांनी आपली जागा सोडू नये, समुद्रानं आपली मर्यादा ओलांडू नये आणि पृथ्वीनं ही सगळी भूतं व्हावीत. भूतं म्हणजे इथं बसलेली सगळी. पृथ्वीनं सगळ्या भूतांचं पालन पोषण करावं, त्यांचं ओझं व्हावं, ही आज्ञा माझी. आज्ञा माझी म्हणजे कुणाची? ईश्वराची. म्हणून ईश्वर काय करतो? हे त्याचं नियमन करतो. मग उन्हाळा, पावसाळा, हिवाळा हे ऋतू येतात आणि जातात. आपण जे भात पेरतो ते भात पेरले की भात उगवतात, गहू पेरले की गहू उगवतात. तुम्ही आम्ही घरात शेतीबरोबर जनावरं पाळतो. एक साधा तर्क करा. आपल्या घरात काळ्या रंगाची गाय किंवा म्हैस आहे. काळ्या रंगाची गाय किंवा म्हैस हिरव्या रंगाचा चारा खाते आणि पांढऱ्या रंगाचं दूध देते. हे व्यवस्थापन शास्त्र कोणाचं? कधी असा प्रश्न आला काय? मला वाटायचं हिरवा चारा खाला म्हटल्यावर दूध सुद्धा हिरवंच पाहिजे होतं, पण ते कसं होतं? पांढरं होतं. आणि म्हैस किंवा गाय कुठल्या रंगाची आहे? काळ्या रंगाचे. मग हे नियोजन कोणाचं आहे? ईश्वराचं आहे. बरोबर. याचा अर्थ असा होतो की किंवा त्यात आमच्याकडे ऊस जास्त पिकतो, केशर पिकतात का? नाही. पण काश्मीरला केशर पिकतात, तिकडे ऊस पिकत नाही. म्हणजे ठराविक भागात ठराविक पिकं यावीत, हे नियोजन कोणाचं आहे? त्याचं. म्हणून ईश्वर नावाचा एक चेतन करता काय करावा लागतो? मानावा लागतो. आणि तो ईश्वरात चेतन करता मानला की त्याला म्हणायचं हे ईश्वर कारणवाद. म्हणजे हे जग कशानं निर्माण झालं? कुणी निर्माण केलं? ईश्वरानं निर्माण केलं. त्याच्या सत्तेनं चालतं आणि तिथं सगळ्या होणाऱ्या घडामोडी ह्या त्याच्या इच्छेनं होतात. ह्याला हे तत्वज्ञान स्वीकारणं, याला ईश्वर कारणवाद असं म्हणतात. मध्येच मी काही दिवसापूर्वी दादा महाराज सातारकर म्हणजे बाबा महाराज सातारकरांचे आजोबा, बाबा महाराज सातारकर नुकतेच गेले, त्यांचे आजोबा दादा महाराज सातारकर हे 1946च्या सुमाराच्या कालावधीत होते. तर ते सकाळी पहाटे 6 वाजता ज्ञानेश्वरी सांगायचे आणि सकाळी 6 वाजता ज्ञानेश्वरी ऐकायला 200 लोक हजर असायचे. मुंबईत तुम्ही संध्याकाळी 6 वाजता येताय, सकाळी 6 वाजता 200 लोक ज्ञानेश्वरी ऐकायला यायचे. त्यावेळी त्यांच्यावर एक टीका झाली की हे सकाळी उठल्याबरोबर आंघोळ करायच्या अगोदर ज्ञानेश्वरी सांगतात, अशी त्यांच्यावर टीका झाली. त्याला त्यांनी उत्तर देताना असं सांगितलं, ज्ञानेश्वरी ही माझी आई आहे आणि आईचं दुग्धपान करायला मला आंघोळीची गरज वाटत नाही. आणि त्याच चरित्रात ईश्वराचं अस्तित्व सांगताना ते पुढे म्हणतात, देव आहे किंवा ईश्वर आहे हे कशावरून ओळखायचं? समजा एखादं मूल अंगणात बसलंय, अंगणात खेळायला लागलं, अंगणात खेळणारं मूल बघितलं की एक नक्की लक्षात येतं, जरी समोर आई दिसत नसली तरी ज्या अर्थी अंगणात बाळ आहे त्या अर्थी घरात कोण आहे? आई आहे. म्हणजे बाळाचं दिसणं म्हणजे आईचं असणं, तसं जीवाचं दिसणं म्हणजे देवाचं असणं. जीवाचं दिसणं म्हणजे देवाचं असणं. आता असं हे ईश्वर नावाचं तत्व आहे. हे का सांगितलं मागापासून? तर अधिकाराचा विचार आपण करत आहोत. त्या अधिकाराचा विचार करत असताना त्या पाठीमागं असलेलं काही सूत्र जे आहेत ते आपल्याला माहीत असावं किंवा त्या स्कंदाची भूमिका माहीत असावी. आता हा जो अधिकाराचा विचार आहे, या स्कंदामध्ये एकूण 19 अध्याय आहेत. त्याची वर्गवारी केलेली आहे. उदाहरणार्थ शाळेत वेगवेगळे वर्ग असतात. शाळेची संख्या किती? 150. मग पहिलीत 25, दुसरीत 13, तिसरीत 15 अशी आपण त्याची वर्गवारी करतो. तशी या स्कंदात जे अध्याय आहेत त्या अध्यायांची सुद्धा वर्गवारी केलेली आहे. या पहिल्या स्कंदामध्ये 19 अध्याय आहेत. त्या 19 अध्यायात पहिल्या 3 अध्यायात सूत आणि शौनक यांचा संवाद येतो. दुसऱ्या 3 अध्यायात नारद आणि व्यास यांचा संवाद आहे. आणि पुढच्या 13 अध्यायात शुकदेव आणि परीक्षित यांचा संवाद आहे. आपण कशाचा विचार करायला लागलोय? अधिकाराचा. काल आपण भागवत महात्म्य बघितलं. आज हा मुद्दा संपेपर्यंत लक्षात ठेवायचं. कोणता शब्द? अधिकार. आपण अधिकाराचा विचार करायला लागलो. आता पहिल्या 3 अध्यायात सूत आणि शौनक यांचा संवाद आहे. जरा कालची आठवण थोडीशी करून देतो. भागवत कोणी कोणाला पहिल्यांदा सांगितलं? 7व्या दिवशीपर्यंत हे पाठ व्हायला पाहिजे. नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितलं, ब्रह्मदेवाने नारदांना सांगितलं, नारदाने व्यासांना सांगितलं,
व्यासाने आपला मुलगा शुकदेव यांना सांगितलं, शुकदेवाने ते राजा परीक्षितीला सांगितलं, आणि शुकदेव राजा परीक्षितीला सांगत असताना सूत तिथं श्रोते म्हणून हजर होते. ते सुताने ते ऐकलं आणि शौनकादी ऋषींना सांगितलं. मग ह्या पहिल्या 3 अध्यायामध्ये सूत आणि शौनक यांचा संवाद येतो. दुसऱ्या 3 अध्यायात नारद आणि व्यास यांचा संवाद आहे, आणि त्या पुढच्या 13 अध्यायात शुकदेव आणि परीक्षित यांचा संवाद आहे. या 3 जोड्या लक्षात ठेवायच्या. ह्या कशासाठी तपासायच्या आहेत? तर त्यांचा अधिकार बघण्यासाठी. तर सूत आणि शौनक यांना धर्मानं मिळालेला अधिकार आहे. पुढचे नारद आणि व्यास यांचा उपासनेचा अधिकार आहे. आणि त्या पुढच्या 13 अध्यायात जो शुकदेव आणि परीक्षित यांचा संवाद आहे त्याच्यात स्वरूपाचा अधिकार सांगितलाय किंवा श्रवणाचा अधिकार सांगितलाय. क्रमाक्रमानं पहिल्यांदा कनिष्ठ अधिकारी सांगितलाय, दुसरा मध्यम आहे आणि तिसरा उत्तम आहे. आता परमार्थात अधिकाराशिवाय फळ मिळत नाही असं मी एक वाक्य सुरुवातीला म्हटलं. म्हणजे काय? केवळ परमार्थातच अधिकार लागतो असं नाही, व्यवहारात सुद्धा अधिकार लागतो. मत द्यायला जायचं असेल तर किती वर्ष पूर्ण पाहिजेत? 18 वर्ष पूर्ण पाहिजेत. शाळेत प्रवेश करायला 6 वर्ष पूर्ण पाहिजेत. म्हणजे ही वयाची अट पूर्ण केल्याशिवाय, लग्न करायचं असेल तर 21 वर्ष किमान 25 वर्ष पूर्ण पाहिजेत. त्याशिवाय आपल्याला या गोष्टी करण्याचा अधिकार मिळत नाही. मग व्यवहारात जर अधिकार लागतो तर परमार्थात लागणार नाही का? नाही. परमार्थात सुद्धा काय लागतो? अधिकार लागतो. समजा माझ्याकडे तो अधिकार नसेल तर काय करावा लागतो? आपण तसं वर्तन करून, काही गुणांची जोपासना करून तो अधिकार आपल्याला कमवावा लागतो. अधिकार काय करावा लागतो? मिळवावा. असा अधिकार का मिळवायचा? कारण अधिकार मिळाल्याशिवाय त्याचं फळ मिळत नाही. ज्ञानेश्वरीचे ज्ञानेश्वरी वाचणारे लोक 100 वेळा ज्ञानेश्वरी वाचतात, पण इतक्या वेळा वाचून सुद्धा ते असं कधी कधी म्हणतात, अजून काही मला समाधान मिळालं नाही. मग आता समाधान मिळालं नाही याचा अर्थ हा दोष ज्ञानेश्वरीचा आहे का वाचणाऱ्याचा आहे? वाचणाऱ्याचा आहे. ज्ञानेश्वरीत जेवढं सामर्थ्य असायचं तेवढंच आहे, पण ज्ञानेश्वरी वाचण्याचा जो मला अधिकार पाहिजे, जी माझी तयारी पाहिजे, ती माझी तयारी नाही. कोण ज्ञानेश्वरी वाचू शकतो? ज्ञानदेव सांगतात, तू सुमना आणि शुद्धमती, अनिंदकू अनन्य गती, गौपेही तया प्रती चालविजे सुखे. किंवा पुढे म्हणतात एका ठिकाणी, अहो अर्जुनाचे पांती जो परिसनया योग्य होती. जो माझ्या अर्जुनासारखा आहे त्याला ज्ञानेश्वरी कळेल. अर्जुन कसा आहे? सुमन म्हणजे चांगल्या मनाचा, शुद्धमती म्हणजे सरळ बुद्धीचा, अनिंदकू म्हणजे कोणाचीही निंदा न करणारा, आणि अनन्य गती म्हणजे माझ्याशी एकरूप झालेला. हे 4 गुण माझ्याकडे आले तर मला सुद्धा ज्ञानेश्वरी कळेल. पण हे 4 गुण माझ्याकडे नसताना जर मी ज्ञानेश्वरी वाचू लागलो तर मला त्याचा जो काय लाभ मिळायला पाहिजे तो मिळणार नाही. म्हणून अधिकाराचा विचार करावा लागतो. हा अधिकार कशाने येतो? बऱ्याच वेळा आपण तुमच्या आमच्यासारखी माणसं, प्रापंचिक माणसं दुःखानं परमार्थ करतात, आणि ज्ञानेश्वर, तुकाराम, रामदास आणि अनेक साधू महात्मे हे ज्ञानानं परमार्थ करतात. म्हणजे काही माणसं ज्ञान झाल्यामुळं परमार्थाकडे वळतात ज्ञानाच्या दृष्टीनं, आणि तुमच्या आमच्यासारखी माणसं दुःखानं परमार्थाकडे वळतात. समर्थ रामदास स्वामी म्हणतात, संसार दुःखे दुखवला, त्रिविध तापे पोळला, तोची एक अधिकारी झाला परमार्थाशी. म्हणजे आमच्यावर दुःख कोसळली, संकट कोसळले की मग आपण कुणाकडे जातो? देवाकडे जातो. सुखात असतो तेव्हा जात नाही. आता समजा सगळ्यांना सगळी सुख दिली तर किती लोक परमार्थ करतील? इथं बसलेल्या सगळ्यांना भगवंतानं जर सगळी सुख दिली तर रोज तुम्ही रामकृष्ण हरी म्हणाल काय? इतका दुःखाचा डोंगर आमच्यावर कोसळतोय तर आम्ही हे म्हणायला तयार नाही. ते उडून ताडून सगळं सांगावं लागतं. देवाचं नाव घ्या, कीर्तनकार महाराजांना सांगावं लागतं, टाळ्या वाजवा, मोठ्यानं विठ्ठलाचं काय करा, नाम घ्या, असं सांगावं लागतं. त्याशिवाय आपल्या तोंडात ते नाव येत नाही. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, असोनी संसारी जिभे वेगू करी. म्हणजे जिभे जरी संसारात असलास तरी तुला काय करतं? हरीचं नाव घेता येईल. तसा ह्या आपलं जे भागवत आहे या भागवताचा सुद्धा काय आहे? अधिकार आहे. आता भागवताच्या अधिकाराचा विचार करत असताना एखादा दुराचारी पापी असेल तो सुद्धा भागवत वाचनाचा, भागवताचं कथा ऐकण्याचा अधिकारी आहे. जो साधन चतुष्ट संपन्न आहे, म्हणजे ज्याला 4 प्रकारची साधनं ज्यानं पूर्ण केलेली आहेत, विवेक, वैराग्य, समाधी, षटक आणि मुमुक्षत्व, हे सगळं शास्त्रानं सांगितलेलं आहे. ही साधन चतुष्ट संपन्न जो आहे, म्हणजे जो उत्तम अधिकारी आहे, तो सुद्धा या भागवताचा अधिकारी आहे. म्हणजे पाप्यातला पापी माणूस सुद्धा ऐकू शकतो. आणि दुसरं, ज्याच्याजवळ विवेक आहे, एका शब्दात सांगतो, विवेक म्हणजे काय? आत्म काय, अनात्म काय, सत्य काय, मिथ्या काय, याचा ज्याच्याजवळ विचार आहे त्याला काय म्हणायचं? विवेक.
वैराग्य म्हणजे काय? वैराग्य शब्दाचा अर्थ आहे त्याग. वैराग्य म्हणजे त्याग, विवेक, वैराग्य. आता शमाधी षटक याच्यात 6 भाग आहेत. शम, शम शब्दाचा अर्थ आहे मनाला बाहेर विषयांच्याकडे जाण्यापासून आवरणं. दम, दम शब्दाचा अर्थ आहे इंद्रियांना विषयाच्याकडे जाण्यापासून आवरणं. उपरम शब्दाचा अर्थ आहे कधीतरी प्रपंचातून बाहेर पडावं आणि परमार्थाला सुरुवात करावी, प्रपंचाचा त्याग करावा, संन्यास घ्यावा, याला म्हणतात उपरम. शम, दम, उपरम. श्रद्धा, श्रद्धा आपल्याला मार्गदर्शन करणारे गुरु किंवा गुरुनी जो आपल्याला उपदेश केला त्या गुरूंच्या उपदेशावर, संतांच्या साहित्यावर ठेवलेली 100% विश्वास म्हणजे काय? श्रद्धा. तितिक्षा, तितिक्षा म्हणजे आपलं जीवन जगत असताना जे काही सुखदुःखाचे प्रसंग आपल्यावर कोसळतील ते बिन तक्रार सहन करणं, याला म्हणायचं तितिक्षा. आणि समाधान म्हणजे अंतकरण स्थिर असणं, अंतकरण स्थिर असणं. ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असू द्यावे समाधान. समाधान म्हणजे चित्ताची स्थिर अवस्था. आणि चौथं साधन सांगितलं मुमुक्षत्व, म्हणजे मला मोक्ष मिळाला पाहिजे. मोक्ष म्हणजे आनंद. आणि लक्षात ठेवा, मोक्ष नावाचं काही कुठलं गाव नाही. मोक्ष, काही जुन्या काळात असा समज होता एकदा मी मेलो की मला काय मिळाला? मोक्ष मिळाला. पण असं म्हणणाऱ्याला ज्ञानेश्वर महाराज मूर्ख म्हणतात. मोक्ष मेल्यापाठी आम्हासी होईल ऐसे जे म्हणते ते अतिमूर्ख. आम्हाला मेल्यानंतर मोक्ष मिळेल असं जे म्हणतात ते मूर्ख असतात. मग शहाणा कुणाला म्हणायचं? मला आत्ता जे मिळालेलं शरीर आहे ते शरीर धडधाकट असतानाच माझ्या जीवनातलं सर्व प्रकारचं दुःख नाहीसं व्हावं आणि परम सर्वश्रेष्ठ अशा आनंदाची प्राप्ती व्हावी, याला काय म्हणायचं? मोक्ष. मोक्ष म्हणजे आनंद, आनंद म्हणजे मोक्ष. मी एक 4 प्रश्न तुम्हाला विचारतो, जरा उत्तर द्यायची. तुम्हाला सुख पाहिजे की नको? एका शब्दात उत्तर द्यायचं. सुख पाहिजे, मोठ्यानं सगळ्यांनी द्या. सुख पाहिजे का नको? पाहिजे. तुम्हाला जे सुख पाहिजे आहे ते दुःख राहून पाहिजे का दुःख जाऊन पाहिजे? दुःख राहून पाहिजे का दुःख जाऊन पाहिजे? जाऊन पाहिजे. गेलेलं दुःख किती दिवसांनी परत आलं तर चालेल का येऊच नाही? येऊच नाही. आलेलं सुख किती दिवसांनी गेलं तर चालेल? जाऊच नाही. त्यालाच म्हणायचं मोक्ष. कळलं? याला काय म्हणायचं? मोक्ष. म्हणजे प्रत्येक जीवाला सुखाची अपेक्षा आहे. ते सुख कसं मिळावं? दुःखाचा स्पर्श नसलेलं असावं. यालाच काय म्हणायचं? आनंद. म्हणजे दुःखाचा स्पर्श नको आणि जे सुख आहे ते कधीच जाऊ नाही. मग असं सुख कुठलं आहे? सर्व सुखाचे आगर बाप रखुमा देवीवर. चला आता पुढचा भाग. मगाशी मी शौनक ऋषी आणि सूत यांची पहिली जोडी सांगितली. यांचा अधिकार बघायला लागलोय आपण. आता हे सूत शुकदेव राजा परीक्षितीला भागवत सांगताहेत. तिथं ऐकायला सूत मुनी उपस्थित होते. तिथून त्यांनी भागवत ऐकलं आणि त्या भागवताच्या कथा सांगायला ते कुठं आले? जिथं नैमिषारण्यामध्ये शौनक आधी 88,000 ऋषी यज्ञसत्र करत होते. यज्ञ म्हणजे एक यज्ञ झाला की दुसरा, असे सतत त्यांचं यज्ञ करण्याचं काम सुरू होतं. आणि त्या यज्ञाच्या ठिकाणी ते सूत मुनी आले. ते आल्यानंतर शौनक आदी ऋषींनी त्यांचं स्वागत केलं आणि त्यांना भगवंताच्या काही कथा सांगण्याची विनंती केली. आता बघा, हे जे सूत आहेत हे सूत कथा सांगतात, पण कथा सांगणं हे त्यांचं उदरनिर्वाहाचं साधन आहे. उदरनिर्वाह म्हणजे काय? पोट भरणे. म्हणजे सूत कशासाठी कथा सांगतायत? पोट भरण्यासाठी. आणि शौनकादी ऋषी कथा कशासाठी ऐकतायत? त्यांचं मुख्य काम आहे यज्ञ करणं. पण यज्ञ करत असताना मध्ये मध्ये जो मोकळा वेळ मिळतो त्या मोकळ्या वेळेत त्यांना ऐकायचं आहे. म्हणजे भागवत कथाच ऐकायची अशी त्याची तीव्रता आहे काय? चित्र डोळ्यासमोर उभा करा. मधल्या वेळेत काय करायचं आहे? त्यांना ऐकायचं. त्यांचं मुख्य काम आहे यज्ञ करणं. मुख्य काम काय आहे? यज्ञ करणं. आणि यज्ञ करता करता मध्ये जो मोकळा वेळ राहतो तिथं सत्संगती घडते. ती सत्संगती तशी घडावी, काहीतरी भगवंताचं ऐकावं म्हणून ते सुताना सांगतात की अधूनमधून मोकळ्या वेळेत तुम्ही आम्हाला काय करा? कथा सांगा. आता ज्ञानेश्वर महाराज म्हणतात हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा. मग आता तुम्हाला आम्हाला सांगितलं, एखाद्या 60-65 वर्षाच्या आजोबांना म्हटलं काय आजोबा हल्ली काय करता? ते म्हणतात आता काय करायचं? आता हरी हरी म्हणत बसायचं. आता हे बाहेर दारात कट्टीवर बसलेले आजोबा म्हणतात आता हरी हरी म्हणत बसायचं. मग आता हरी हरी म्हणणे हा एक वाक्यप्रचार आहे. त्याचा अर्थ असा होतो, हरी हरी म्हणणं म्हणजे वेळ जाता जात नाही, तो वेळ घालवण्यासाठी काय करायचं? हरी हरी म्हणायचं. मग आता असा वेळ घालवण्यासाठी हरी हरी म्हणण्यानं तेने मुक्तिचारी साधिले हे काम होईल काय? फरक कळला? वेळ घालवायसाठी हरी हरी म्हणणं वेगळं
आणि हरिवरच्या प्रेमातून हरिहरी म्हणणं वेगळं. असं वेळ घालवण्यासाठी हरिहरी म्हणण्यानं मोक्ष मिळणार नाही. तसं शौनकादी ऋषी मध्ये मिळणारा मोकळा वेळ जरा काहीतरी सार्थकी लागावा, बाकीचं काहीतरी करण्यापेक्षा काय ऐकावं, भगवंताच्या कथा ऐकाव्या. म्हणून सुतांना सांगतात की तुम्ही काय करा, मधल्या मोकळ्या वेळेत आम्हाला कथा सांगा. म्हणजे ऋषींचा मुख्य हेतू आहे यज्ञ करणं आणि गौण हेतू आहे कथा ऐकणं, आणि सुतांचा मुख्य हेतू आहे आपला उदरनिर्वाह चाला म्हणून कथा सांगणं. म्हणजे हे दोघंही कथेचे अधिकारी नाहीत, म्हणून त्यांना कोणता अधिकार म्हटलंय, धर्माधिकार. आता जी पुढची जोडी आहे, त्या पुढची जोडी अशी आहे, व्यास आणि नारद. व्यास आणि नारद यांचा संवाद घडला. म्हणजे आता नारदांनी व्यासांना सांगितलं. आता व्यासांनी, हे कोण आहेत, महर्षी पराशर आणि वसुकन्या सतीवती यांचे हे पुत्र आहेत व्यास. या व्यासाने जगाच्या कल्याणाच्या हेतून, जगाचं कल्याण व्हावं, मानवाला जीवनाला धन्यता प्राप्त व्हावी या हेतून एका वेदाचे 4 भाग केले. म्हणजे व्यासांनी 4 वेदांची रचना केली. व्यासांनी महाभारत लिहिलं, व्यासांनी 17 पुराणं लिहिली, व्यासांनी ब्रह्मसूत्र लिहिली. पण एवढं सगळं लिखाण करून सुद्धा त्यांच्या मनाला काही समाधान वाटलं नाही. अस्वस्थता होती, काहीतरी अपूर्ण राहिलंय, काहीतरी अपूर्ण राहिलंय, मनाला समाधान मिळेना. त्यामुळं अस्वस्थ अवस्थेत त्यांनी व्यासांनी नारदांना प्रश्न विचारला की मी हे एवढं सगळं लिहिलं पण माझ्या मनाला अद्याप समाधान वाटत नाही किंवा पूर्णत्वाचा लाभ झालेला नाही. आपण कृतार्थ झालो, आपण धन्य झालो असं मला काही वाटत नाही. तेव्हा नारदांनी थोडा वेळ विचार करून नारदांनी असं उत्तर दिलं की तुम्ही ब्रह्मसूत्र लिहिली, महाभारत लिहिलं, पुराणं लिहिली, पण ह्या सगळ्यामध्ये तुम्ही तत्वज्ञान सांगितलं आणि सगळं तत्वज्ञान हे केवळ वृक्ष आणि कोरडं असतं. तेव्हा या तत्वज्ञानाला तुम्ही जरा भक्तीची जोड द्या, म्हणजे प्रेमाची जोड द्या. केवळ तत्वज्ञान कोरडं असतं, त्याला भक्तीची जोड दिली, प्रेमाची जोड दिली तर त्याच्यात थोडासा ओलावा काय होईल, निर्माण होईल. म्हणून तुम्ही काय करा, भक्तिरसानं भरून राहिलेला, म्हणजे सुरुवातीपासून शेवटपर्यंत भक्तिरसानं ओथंबून गेलेला एखादा ग्रंथ लिहा. आणि त्यासाठी तुम्ही काय करा, भगवंताच्या म्हणजे भगवान श्रीकृष्णांच्या लीला, त्यांचे गुण, त्यांचा पराक्रम याचं काय करा, वर्णन करा. भगवंताच्या सगुण अवताराचं, त्यांच्या लीलांचं वर्णन करा. असा भक्तिरसानं परिपूर्ण झालेला एखादा ग्रंथ तुम्ही लिहा. असं कुणी कुणाला सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं. असा ग्रंथ लिहा, त्याशिवाय तुमच्या मनाला समाधान मिळणार नाही. मग असं त्यांनी का सांगितलं, याबद्दल नारदांनी आपल्या जीवनातली एक कथा सांगितली. भगवंताचं यश, लीला, गुण यांचं वर्णन करून आपल्याला काय लाभ झाला याचं चरित्र, आपलं स्वतःचं आत्मचरित्र नारद सांगतात. नारद म्हणतात की माझ्या पूर्वजन्मी मी एका वेदसंपन्न ब्राह्मणाच्या दासीचा मुलगा होतो. म्हणजे एका ब्राह्मणाच्या घरात, म्हणजे आपल्याकडे जशी धुणं भांडीवाली येते तशी ती नारदांची आई एका ब्राह्मणाच्या घरी काम करायला जायची. आणि त्या ब्राह्मणाच्या घरी काही चातुर्मासामध्ये साधू पुरुष यायचे चातुर्मास साजरा करायसाठी. ते त्याच्या घराच्या जवळ जी काही जागा असेल तिथं बसून तिथं काही काळ राहायचे. चातुर्मासात भगवंताच्या लीला, गुण यांचं वर्णन करायचे, भजन करायचे, नामसाधना करायचे. आणि त्यांची सेवा करायला ही नारदांची आई जायची. ती नारदांची आई तिकडे जात असताना बरोबर नारदांना घेऊन जायची. तेव्हा नारदांना असा हा सत्संग आपोआपच घडला. ते त्या साधू पुरुषांच्या सहवासात राहिले. साधू पुरुष ज्यावेळी भगवंताच्या लीला, गुण वर्णन करायचे, त्याचं भजन करायचे, नामसंकीर्तन करायचे, हे सगळं कोणाच्या कानावर पडलं, नारदांच्या कानावर पडलं. आणि त्यांना आतून त्यांच्या अंतःकरणात भक्तीचा उदय झाला. ते साधू महात्मे जिथं राहत होते त्यांच्याजवळच त्यांनी जे काही उष्ट त्यांचं शिल्लक राहील ते एका वेळेला त्या साधू पुरुषांचं जे अन्न मिळायचं, त्यांचा स्पर्श झालेलं, ते त्यांनी काय केलं, खाल्लं. या सत्संगाचा परिणाम असा झाला, साधू पुरुषांच्या हातचं, त्यांच्या पानावरचं उष्ट अन्न खाल्ल्यामुळं आणि त्यांच्या सत्संगात राहिल्याचा परिणाम असा झाला की नारदांच्या हृदयात भक्तीचा उदय झाला. आणि नारद सुद्धा भगवंताच्या गुण, लीला यांचं वर्णन करायला लागले, नामसंकीर्तन करू लागले. म्हणजे त्या महात्म्याने आपल्याजवळ जे ज्ञान होतं भगवंताचं ते कुणाला दिलं, नारदांना दिलं. हे का दिलं तर नारद यांनी आईबरोबर येता येता त्यांची आईच्या बरोबरीनं त्यांची सेवा करण्याचं काम केलं. आणि त्या साधू पुरुषांच्या सेवेनं ते साधू महात्मे प्रसन्न झाले आणि त्यांनी आपल्याजवळचं भगवंताचं ज्ञान नारदांना दिलं.
पुढं काय झालं, एक दिवस नारद असं म्हणतात की एक दिवस माझी आई रात्रीच्या वेळी गायीची धार काढायला गेली आणि गायीची धार काढायला गेल्यानंतर तिचा पाय एका सापावर पडला आणि सर्पदंशानं तिचा मृत्यू झाला. आईचा मी एकुलता एक लाडका मुलगा होतो. आईचं माझ्यावर फार प्रेम होतं. आईचं माझ्यावर फार प्रेम होतं आणि प्रेम असल्यामुळं मलाही आईचा पाश सोडून जायचं नव्हतंच. पण सर्पदंशानं आईचा मृत्यू झाला ही मी माझ्या जीवनातली घटना, प्रतिकूल घटना आहे, दुःखद घटना आहे. पण मी याच्यात भगवंताचा संकेत बघितला की कदाचित या मायापाशात मी अडकून पडेल, म्हणून आईचा मृत्यू झाला. हे काय म्हणतात, नारद म्हणतात, हे बरं झालं देवे माया सोडविले. तुकाराम महाराज सुद्धा म्हणतात, बरे झाले देवा निघाले दिवाळे, बरी या दुष्काळे पिढा गेली. बरे झाले देवा मेली बैल कर्कशा, बायको कर्कश होती मृत्यू पावला, हे बरं झालं. बरोबर, दुष्काळ पडला, माझा उद्योगधंदा बुडाला, हे बरं झालं. संसारातल्या अनेक लोकांचे मृत्यू मी पाहिले, माझ्या नातलगांचे, त्यामुळं मन संसारातून बाहेर पडलं आणि ते पांडुरंगाजवळ ठेवता आलं. अगदी त्याचप्रमाणे नारद सुद्धा म्हणतात, माझ्या जीवनातून आई निघून गेली, हे माझ्या दृष्टीनं फायद्याचं झालं. एक मायेचा पाश तुटला म्हणून नारद घरातून बाहेर पडले. उत्तर दिशेनं नारद चालायला लागले. आपलं गाव घर सोडून चालता चालता अनेक प्रकारचे प्रदेश, जंगलं त्यांनी बघितली. एकदा एका जंगलात पिंपळाच्या झाडाखाली बसून त्यांनी ध्यान केलं आणि त्या ध्यानात त्यांना ईश्वराचं दर्शन झालं. ईश्वराचं दर्शन एक क्षणभर झालं. एक क्षणभर असं दर्शन झाल्यानंतर त्यांची तीव्रता वाढली की पुन्हा आपल्याला अशा प्रकारचं दर्शन व्हावं, म्हणून त्यांनी खूप प्रयत्न केले. पण पुन्हा काय नारदांना त्याचं भगवंताचं दर्शन झालं नाही. पुन्हा दर्शन होत नाही म्हटल्यानंतर नारद दुःखी झाले. पण दुःखी झालेल्या नारदांच्या अंतःकरणात एक आकाशवाणी निर्माण झाली आणि त्या आकाशवाणीनं असं सांगितलं की नारदा, दुःखी होऊ नका. तुमच्या अंतःकरणातल्या वासना अजून पूर्णपणे नाहीशा झालेल्या नाहीत. तुमच्या अंतःकरणातल्या वासना अजून पूर्णपणे नाहीशा झालेल्या नाहीत. अंतःकरण अजून 100% पूर्ण शुद्ध झालेलं नाही. त्यामुळं तुम्हाला आता लगेच भगवंताचं दर्शन होणार नाही. तुम्ही काय करत राहा, साधना करत राहा. माझं दर्शन फार दुर्लभ आहे, म्हणून तुम्ही काय करा, तुम्ही जी संतांची सेवा केली त्यामुळं तुमची जी वृत्ती शुद्ध झाली होती आणि शांत झाली होती, त्यामुळं तुम्हाला काय झालं, हे दर्शन झालं. पण आता इथून पुढं तुम्हाला सतत भगवंताचं दर्शन व्हायचं असेल तर काही काळ जावा लागेल. हे पुढच्या जन्मात घडेल. मग नंतर काय घडलं, सृष्टीचा प्रलय झाला. सृष्टीचा प्रलय झाल्यानंतर भगवंताने त्यांना आशीर्वाद दिला होता की सृष्टीचा प्रलय जरी झाला तरी तुमची आत्ताची जी स्मृती आहे ती पुढच्या जन्मात सुद्धा काय होईल, जागी राहील. मग आज नारद काय करत आहेत, भगवंताचं नामसंकीर्तन करतात किंवा भगवंताच्या लीला गुण यांचं वर्णन करतात. मग नंतर भगवान म्हणाले की तुम्ही पुढच्या जन्मात तुमची स्मृती शिल्लक राहील, ही आठवण राहील मागच्या जन्मातली, आणि तुम्ही पुढच्या जन्मात माझे पार्षद म्हणजे माझे सेवक म्हणून काय व्हाल, जन्माला याल. नंतर पुढं अशी घटना सांगतात, ब्रह्मदेव ह्याच्यामध्ये कल्पाच्या शेवटी भगवान नारायणाने प्रलयकाळी समुद्रात शयन केलं. ब्रह्मदेवाने सृष्टी स्वतःमध्ये विलीन करून तिथं शयन केलं. तेव्हा त्यांच्या श्वासाबरोबर मी त्यांच्या हृदयात प्रवेश केला. मी म्हणजे कुणी, नारदाने. नंतर 1000 चतुर्युग झाल्यानंतर ब्रह्मदेव पुन्हा जागे झाले आणि सृष्टीची निर्मिती करू लागले. तेव्हा त्यांच्या इंद्रियातून जसे मरीची इत्यादी अनेक ऋषी जन्माला आले तसा माझा सुद्धा जन्म झाला. म्हणजे नारद पुन्हा प्रगट झाले. तेव्हापासून मी भगवंताच्या कृपेनं तिन्ही लोकात संचार करतो आणि भगवंताचं भजन आणि नामसंकीर्तन करणं हे माझं व्रत आहे. आणि अशा प्रकारे भगवंताचं नामसंकीर्तन केल्याचा परिणाम म्हणून मला समाधान प्राप्त झालं. हे कोणी कोणाला सांगितलं, नारदांनी व्यासांना सांगितलं. मग हे ऐकून व्यासांना त्या भगवंताच्या भक्तीचं, सगुण उपासनेचं महत्त्व कळलं आणि तत्वज्ञानापेक्षा प्रेमानं आणि भक्तीनं परिपूर्ण असलेल्या भागवत या ग्रंथाची व्यासांनी काय केली, रचना केली. याच्यामध्ये 12 स्कंद आहेत, 18,000 श्लोक आहेत, 335 अध्याय आहेत. आता अतिशय मोठा ग्रंथ आहे. त्यातले काही निवडक भाग घेऊन आपल्याला सांगण्याचा, पुसटशी ओळख का असेना आपल्याला भागवताची व्हावी एवढाच यातला प्रयत्न आहे. त्यात भरपूर कथा आहेत. त्या कथा सांगण्यासाठी जी सहजता यायला लागते ती माझ्याकडे अद्याप आलेली नाही. तसा प्रयत्न आणि अभ्यास सुरू आहे. पण त्या कथांच्या पाठीमागचं जे तत्वज्ञान आहे, त्या कथांच्या मधून जी जीवनमूल्य आपल्याला शिकवलेली आहे, ती जीवनमूल्य विचारात घेण्याचं किंवा त्याचं चिंतन करण्याचा आपण प्रयत्न करतो आहोत. आता पुढं व्यासाने काय केलं, नारदांच्या सांगण्यानुसार व्यासाने भागवत या ग्रंथाची रचना केली.
मग व्यासांच्या समोर एक प्रश्न निर्माण झाला की आता हे भागवत रचलं, हे भागवताचं ज्ञान आपण कुणाला द्यावं, या भागवताचा अधिकारी कोण, असं म्हणत असताना त्यांनी निरीक्षण करता करता त्यांचं लक्ष आपला पुत्र शुकदेव यांच्याकडे गेलं आणि शुकदेवांना त्यांनी हा ग्रंथ काय केला, सांगितला किंवा भागवताचं ज्ञान जे आहे ते भागवताचं तत्वज्ञान शुकाचार्यांना सांगितलं. हे सांगत असताना शौनकांनी मध्येच सुतांना प्रश्न विचारला की आम्ही असं ऐकून आहोत की शुक मुनी हे ज्ञानी ब्रह्मज्ञानी आहेत आणि विरक्त आहेत. विरक्त आणि ब्रह्मज्ञानी असलेल्या शुकाचार्यांनी किंवा शुकदेवानी भक्तिरसानं भरलेल्या या भागवताचं कसं काय श्रवण केलं, त्यांना कसा काय हा ग्रंथ आवडला. त्यावर सूत त्यांना उत्तर देतात की ज्ञानी लोक हे नेहमी आत्म्यात रममान होणारे असले, आत्मज्ञानाचं चिंतन करणारे जरी असले तरी सुद्धा ते भगवंताची निष्काम भक्ती करतात आणि प्रत्येकाला भगवंताचं गुण, भगवंताच्या लीला आपल्याकडे काय करत असतात, आकर्षित करत असतात. म्हणून श्रीकृष्ण शब्दाचाच अर्थ आहे कर्षती इति कृष्ण. हा म्हणजे काय, जो सर्वांना सर्व जीवांना आपल्याकडे आकर्षित करून घेतो त्यांना काय म्हणायचं, कृष्ण. म्हणून या कृष्णांच्या चरित्रातल्या लीला, भगवान श्रीकृष्णांचे गुण, त्यांचा पराक्रम, त्यांनी केलेलं कर्म, हे सर्वांना म्हणजे जो ज्ञानी असला, योगी असला तरी सर्वांना काय करतात, आपल्याकडे आकर्षित करतात. त्यामुळं शुकदेव जरी ब्रह्मज्ञानी असले आणि विरक्त असले तरी सुद्धा त्यांनी भगवंताच्या लीला आणि गुण वर्णन करणारं हे भगवंताचं ज्ञान भागवतामधून व्यासांच्याकडून काय केलं, ऐकलं. आता तिसरा आहे श्रवण अधिकारी. आता श्रवण किंवा स्वरूपाचे अधिकारी मी 3 प्रकार सांगितले. एक धर्माधिकारी सूत आणि शौनक, नंतर उपासना अधिकारी नारद आणि व्यास, आणि आता तिसरा प्रकार आहे स्वरूपाचे अधिकारी किंवा उत्तम अधिकारी आहेत शुकदेव आणि राजा परीक्षित. आता या शुकदेवांच्या बद्दलच्या 2-3 कथा एका ठिकाणी एक, दुसऱ्या ठिकाणी एक, तिसऱ्या ठिकाणी एक, अशा वेगवेगळ्या आल्या, पण त्या एकत्र कळाव्यात म्हणून मी त्या एकत्र घेतलेत. त्याचे 3 प्रसंग असे आहेत. त्यातला पहिला प्रसंग असा, एकदा शंकर पार्वतीला श्रीमद भागवताचा उपदेश करत होते. शंकर पार्वतीला श्रीमद भागवताचा उपदेश करत होते आणि तो उपदेश करत असताना शेजारी एक शुक म्हणजे पोपट, शुक म्हणजे पोपट, पोपटाचं एक अंड पडलेलं होतं आणि शंकर पार्वतीला भागवताचं ज्ञान सांगत असताना पार्वतीला मध्ये झोप लागली आणि झोप लागल्यानंतर खरं तर समोर सांगत असताना ऐकणारा हू हू म्हणत असतो, तसं पार्वती हू हू म्हणण्याऐवजी तिला झोप लागली आणि त्या जे पोपटाचं अंड होतं ते भागवताचं कथामृत ऐकून त्याला जीवन प्राप्त झालं, सजीवता आली, ते सजीव झालं आणि त्यातला जीव काय करू लागला, हुंकार द्यायला लागला. पार्वती समोर झोपलेली आहे आणि हुंकार कोण देतो म्हणून शंकरांनी आजूबाजूला लक्ष टाकलं. तेव्हा त्यांचं लक्ष त्या अंड्याकडे गेलं. आपली दीक्षा न घेता, आपली परवानगी न घेता हे भागवताचं ज्ञान त्यांनी ऐकलं. याचा शंकरांना राग आला आणि रागाने त्यांनी काय केलं, आपला त्रिशूल त्या अंड्याच्या दिशेनं फेकला. त्याबरोबर त्यातला जीव अंड्यातून बाहेर पडला आणि व्यासांची पत्नी अर्णी याच्या गर्भात जाऊन राहील. म्हणून त्यांना काय म्हणायचं, शुकदेव. आता ही कथा जी मला ऐकायला वाचायला मिळाली ती तुम्हाला सांगितली. मंथोनी नवनीता तैसे घे अनंता वाया व्यर्थ कथा सांग. आता हे शुकदेव त्या व्यासांची पत्नी अर्णीच्या पोटात होते. हे किती वर्ष होते तर तब्बल 12 वर्ष होते. आपल्याला सर्वसाधारण माहिती आहे की 9 महिन्याच्या पेक्षा जास्त बाळ आपल्या पोटात राहत नाही, त्यानंतर सिझर करून का असेना त्याचा जन्म होतो. पण 12 वर्ष हे शुकदेव आईच्या पोटात राहिले. आईसारखी तक्रार करायची की 12 वर्ष मला त्रास होतोय, हे तिनं व्यासांना सांगितलं. मग व्यास प्रयत्न करून विचार करून म्हणाले, त्यांनी गर्भाशी संवाद साधला शुकदेवांच्या आणि म्हणाले की आईला त्रास होतोय, तुम्ही बाहेर या. तेव्हा शुकदेव म्हणतात मी बाहेर येणार नाही, कारण मी जर बाहेर आलो तर बाहेरच्या मायेचा प्रभाव माझ्यावर पडेल आणि त्या मायेचा प्रभाव एकदा पडला की मला माझ्या स्वस्वरूपाचं विस्मरण होऊन जाईल आणि त्यामुळं मी काय करणार नाही, गर्भातून बाहेर येणार नाही. तेव्हा व्यासाने त्यांना वचन दिलं की तुम्हाला माया त्रास देणार नाही, याचं अभिवचन मी देतो. तेव्हा शुकदेव आतून म्हणाले, तुम्ही काय मायेपासून माझा बचाव करणार, तुम्ही स्वतःच मायेत अडकलेले आहात. का तर तुम्हाला आपल्या मुलाचं मुख कधी बघेन याची गडबड झालेली आहे. आपल्या पुत्राचं मुख पाहण्याची गडबड तुम्हाला झालेली आहे, त्यामुळे तुम्हीच मायेत अडकलेले आहात. त्यामुळे तुम्ही काय माझी मायेतून सुटका करू शकणार नाही.
मग त्यामुळं तुमच्या वचनावर माझा काही विश्वास नाही. मग कुणी सांगायला पाहिजे? मायापती जो भगवान श्रीकृष्ण आहे त्यांनी मला सांगावं. मायेचा पती म्हणजे माया ज्याच्या सत्तेवर चालते, ज्याच्या सत्तेत आहे, ते भगवान श्रीकृष्णाने काय केलं पाहिजे, मला सांगितलं पाहिजे. मग व्यासाने भगवान श्रीकृष्णांचं चिंतन केलं, त्यांना निवेदन केलं. मग भगवान श्रीकृष्ण आले आणि श्रीकृष्णाने अभिवचन दिलं की तुम्ही बाहेर या, म्हणजे तुम्हाला काय माझी माया काय करणार नाही, त्रास देणार नाही. हे सांगितल्यानंतर ते शुकदेव यांचा जन्म झाला. आता शुकदेव जन्माला आल्याबरोबर कथा असं सांगते की जन्माला आल्याबरोबर ते जन्मतःच ब्रह्मज्ञानी होते आणि विरक्त होते. त्यामुळं घराचा त्याग करून ते घरातून बाहेर पडले आणि चालू लागले. वय किती होतं? 12 वर्षाचं. 12 वर्षाच्या वयोगटात घर सोडून ते बाहेर पडले. तेव्हा वडील असलेले व्यास त्यांच्या पाठीमागं धावू लागले, हे शुका परत ये, माघारी फिर, म्हणून व्यासाने त्यांना हाका मारायला सुरुवात केली. पण शुकदेव एवढे चराचराशी व्याप्त झालेले होते, ब्रह्मज्ञानीच होते. ब्रह्मज्ञानी असल्यामुळं व्यापक असलेल्या ब्रह्माशी एकरूप झाले. ज्ञानदेवांची ओवी आहे, हे विश्वची माझे घर, ऐसी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर आपणची झाला. व्यासांच्या बाबतीत असं सांगतात की व्यास जेव्हा पुढे चालत होते आणि शुकदेव पुढे चालत होते आणि व्यास पाठीमागून हाका मारत होते, तेव्हा व्यासांच्या ऐवजी झाडा आणि वेलीनी ओ दिली. हाक मारली कुणाला? शुकदेवांना. पण ओ कुणी दिली? झाडावेलीनी. म्हणजे एवढं त्या चराचराशी त्यांचं एकरूप होऊन गेलेले होते. शुकदेव चराचराशी एकरूप होऊन गेले होते. त्यामुळं शुकदेवांना हाक मारली असली तरी ओ मात्र कुणी दिली? झाडा आणि वेलीनी दिली. याबद्दल तुकाराम महाराजांनी एक छान अभंग लिहिला. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते 12 वर्ष लपाले रे, कापत कापत बाहेर आले, ते नागवेची पळून गेले रे, ऐके खेळिया तुझं सांगितले, ऐसे जाणून खेळ खेळे रे. ब्राह्मणाचे पोर एक खेळासी भ्याले, ते नागवेची पळून गेले रे, म्हणजे जन्माला आल्याबरोबर घर सोडून बाहेर पडले. आता जर तुकाराम महाराजांनी हा अभंग लिहिलाय म्हणजे त्यांनी भागवताचा अभ्यास केलाय का नाही? चला पुढं. आता 12व्या वर्षी ते बाहेर पडले. हा एक प्रसंग घडला की हाका मारत होते पण झाडावेलीनी ओ दिली. त्यानंतरचा तिसरा प्रसंग असा आहे, शुकदेव पुढे चालत राहिले, पाठोपाठ व्यास जात होते. एक घटना अशी घडली, शुकदेव ज्या रस्त्यानं पुढे गेले त्या रस्त्याच्या कडेला एक सरोवर होतं आणि त्या सरोवरामध्ये काही स्त्रिया आंघोळ करत होत्या. शुकदेव तिथून गेले तेव्हा त्यांना कसलाही संकोच वाटला नाही. त्या स्त्रिया आंघोळ करत तशाच राहिल्या. पण शुकदेवांना हाक मारत मारत जेव्हा व्यास पाठोपाठ आले तेव्हा मात्र त्या स्त्रियांनी लगेच आपले स्नान थांबवलं आणि कपडे परिधान केले. व्यासांना हे दिसलं, माझा मुलगा पुढे गेल्यानंतर या स्त्रियांना काही संकोच वाटला नाही, पण मी आल्यानंतर मात्र यांनी आपली वस्त्र परिधान केली. म्हणून त्यांनी व्यासाने त्या स्त्रियांना प्रश्न विचारला, माझा तरुण मुलगा इथून पुढे गेला, खरं तर तुम्ही त्यांना बघून लाजायला पाहिजे होतं, पण तुम्हाला काहीही संकोच वाटला नाही, तुम्ही निर्धास्तपणे आंघोळ करत राहिलात आणि मी आल्यानंतर मात्र तुम्ही स्नान थांबवून कपडे परिधान केले. याचं कारण काय? त्या स्त्रियाने दिलेलं पहिलं उत्तर असं, तुमचा मुलगा शुक हा ब्रह्मज्ञानी आहे, तो विरक्त आहे, त्याच्या दृष्टीत कोणताही भेद राहिलेला नाही. स्त्री आणि पुरुष असा भेद त्यांच्या दृष्टीत नाही, म्हणून त्यांच्या जाण्या येण्याचा आम्हाला काही संकोच वाटला नाही. तुम्हीही जगाच्या कल्याणासाठी अवतार घेतलाय, तुम्हीही जगाला ज्ञान देण्यासाठीच आलेले आहात, पण तुमच्या दृष्टीत अजून तो भेद शिल्लक आहे. त्यामुळे तुम्ही आल्यानंतर आम्ही काय केली? वस्त्र परिधान केली. आणि त्यांनी एक दुसरं कारण सांगितलं वस्त्र परिधान करण्याचं, की एखादा वयोवृद्ध गृहस्थ समोर आल्यानंतर त्याचा आदर सन्मान राखला पाहिजे, म्हणून आम्ही काय केली? वस्त्र परिधान केली. आता काय बघायला लागलोय आपण? उत्तम अधिकारी कोण आहेत? शुकदेवाने कुणाला भागवत कथा सांगितली? परीक्षितेला. म्हणजे वक्ते आहेत शुकदेव, या वक्त्याचा सुद्धा अधिकार बघितला पाहिजे आणि श्रोत्याचा सुद्धा अधिकार बघितला पाहिजे. अधिकाराची गोष्ट ही आहेच, आपल्या व्यवहारात प्रपंचात सुद्धा अधिकार असतो. एक शास्त्रात तक्रस्नुषा न्याय म्हणून न्याय आहे. तक्रस्नुषा न्याय. तक्र शब्दाचा अर्थ आहे ताक, स्नुषा म्हणजे सून. आता इथं बसल्यात अनेक सासू मंडळी आहेत. आता कथा अशी आहे, अशीच एका गावात भागवत कथा सुरू होती. सासूबाई कथा ऐकायला गेल्या होत्या, सुनूबाई घरी होत्या.
शेजारच्या एक आजी भांडं घेऊन ताक मागायला त्या घरात गेल्या. सुनबाईंच्याकडे गेल्यानंतर सुनबाईंनी घरातली सगळी फडताळं कपाटं तपासली त्यांना ताक देण्यासाठी, पण ताक काही सापडलं नाही. तेव्हा सुनेनं त्यांना सांगितलं की आज आमच्या घरात ताक नाही. हे ऐकल्यानंतर त्या आजी 5 मिनिटं थांबल्या आणि परत निघाल्या. त्या परत घरातून बाहेर पडायला भागवत ऐकून मूळ सासूबाई त्या घरातल्या होत्या त्या दारात आल्या. चित्र लक्षात आलं तुमच्या? त्या आल्यावर त्यांनी तिला विचारलं की तू का आली होतीस? तर म्हणाले मी ताक मागायला आले होते. मग काय झालं? तर तुमची सून म्हणाले आमच्या घरात ताक नाही. आता हा सरळ प्रश्न मिटला होता. आता तिनं शिवी दिली, हा ती काही मी देत नाही, ती कुठली असेल ती तुमचं तुम्ही ओळखा. आता ती म्हणाली ती काय सांगते चल, म्हणून त्या ताक मागायला आलेल्या बाईला बरोबर घेऊन घरात आली. तिनं सगळी कपाटं सासूनं सुद्धा बघितली. सगळी कपाटं जिथं जिथं ताक ठेवायची, दही ताक ठेवायची जागा होत्या त्या सगळ्या बघितल्या. 5 मिनिटं इकडच्या तिकडच्या गप्पा मारल्या आणि त्या ताक मागायला आलेल्या बाईला सासूनं सांगितलं आज ताक घरात नाही. मग ती परत निघालेली बाई म्हणाली मगापासून मी परत गप निघालो होतो, मी घरात आतापर्यंत पोचलो असतो, तू मला परत का आणलंस? तेव्हा सासूबाई म्हणाली माझ्या घरात ताक नाही हे सांगायचा अधिकार तिचा नाही, माझा. आता सुद्धा घरात भाजी कुठली करायचं हे कुणाला विचारायला लागतंय? भाजी कुठली करू हे काही सुनेनं ठरवून चालत नाही, ते कुणाला विचारून घ्यावं लागतं? सासूला. तसा जर व्यवहारात घरात एवढा अधिकार लागतो, माझ्या घरात काय आहे आणि काय नाही हे सांगण्याचा अधिकार जर एकमेकाचा तपासावा लागतो, त्याबद्दल आणि पुन्हा अहंकार असतो, तर मग इथं परमार्थाच्या ज्ञानाच्या प्रांतात सुद्धा अधिकाराचा विचार करावा लागतो. शुकदेव हे उत्तम वक्ते आहेत आणि आता त्यांनी राजा परीक्षितीला काय केलं ही कथा सांगितली. हा राजा परीक्षित सुद्धा उत्तम श्रोता आहे. तो कसा उत्तम अधिकारी आहे ते बघूया पुढं. आता श्रोता परीक्षित हा उत्तम अधिकारी आहे. राजा परीक्षित हा उत्तम श्रोता आहे किंवा उत्तम अधिकारी आहे. कशावरून उत्तम अधिकारी आहे? उत्तम अधिकाऱ्याचं त्याचं वर्णन असं आहे, परीक्षित याचं मातृकुळ आणि परीक्षित राजाचं पितृकुळ. पितृकुळाचं वर्णन असं आहे, अर्जुनाचा मुलगा अभिमन्यू. अर्जुनाचा मुलगा कोण? अभिमन्यू. आणि अभिमन्यूचा मुलगा कोण आहे? परीक्षित. बरोबर? वडिलांची बाजू तपासून बघायला लागलोय. वडील कोण आहे? हे परीक्षिताचे वडील अभिमन्यू आणि अभिमन्यू कुणाचा पुत्र? अर्जुनाचा. आता अर्जुन कुणाचा सखा आहे? श्रीकृष्णाचा. म्हणजे श्रीकृष्ण आणि अर्जुन हे एकमेकाचे सखे आहेत, सख्य आहे त्यांचं. जे ज्ञान भगवान श्रीकृष्णाने इतर कुणालाही दिलं नाही ते कुणाला सांगितलं? भगवद्गीतेचं ज्ञान अर्जुनाला सांगितलं. इतका अर्जुन भगवान श्रीकृष्णांना प्रिय आहे. महाभारत श्रीकृष्णाचं वर्णन करताना असं म्हणते अर्जुन म्हणजे दुसरा श्रीकृष्ण. अर्जुन म्हणजे दुसरा श्रीकृष्ण आहे. आता कृष्णाचा आशीर्वाद कोणाला लाभला? अर्जुनाला. त्यांचं सख्य आहे. आता अर्जुनाचा मुलगा कोण आहे? अभिमन्यू. आणि अभिमन्यूचा कोण पुत्र आहे? राजा परीक्षित. हे पितृकुळ झालं, म्हणजे भगवान श्रीकृष्ण पाठीशी आहेत यांच्या. आता मातृकुळाकडून बघूया. मातृकुळाकडून 3-4 व्यक्तिरेखा आहेत. त्यातलं पहिली व्यक्तिरेखा आहे कुंती. ही कुंती ही श्रीकृष्णाची आत्या आहे. वसुदेवाची बहीण श्रीकृष्णाची आत्या आहे. महाभारताचं युद्ध झालं. महाभारत युद्ध झाल्यानंतर श्रीकृष्ण द्वारकेला जायला निघाले. तेव्हा द्वारकेला जाताना ते कुंतीजवळ आले, आपल्या आत्याजवळ, आणि आत्याला म्हणाले तुला काय मी आता निघालोय, तुला काय पाहिजे असेल तर माग. असं म्हटल्यानंतर कुंती म्हणाली तुझ्याकडे मागायचं असेल तर एकच कर, मला आयुष्यभर जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत सतत दुःखातच ठेव. आम्ही देवाकडे जाऊन काय मागतो? मला सुखात ठेव, मला. नंतर मग फारच जरा थोडीसा मनाचा मोठेपणा असेल तर आम्ही म्हणतो सर्वांना हे ईश्वरा, प्रार्थना आहे बघा, ही ईश्वरा सर्वांना, सगळ्यांच्यासाठी मागणी करतो. पण आता इथं श्रीकृष्णाचे आत्या असलेली कुंती म्हणाली श्रीकृष्णा भगवंता मला सतत दुःखात ठेव. कारण आजपर्यंत महाभारताच्या कालखंडामध्ये जेव्हा जेव्हा आम्ही संकटात सापडलो आणि संकटात सापडल्यानंतर आम्ही तुझा धावा केला तेव्हा त्या प्रत्येक वेळी संकटातून सोडवायला तू आम्हाला आलास.
त्यामुळे इथून पुढच्या कालखंडात सुद्धा आमच्यावर अनेक दुःख आणि संकट येत राहू देत. म्हणजे आमच्यावर संकट आली, दुःख आली की आम्हाला तुझी आठवण होते, आम्ही तुझा धावा करतो आणि तू येतोस आणि आम्हाला तुझं दर्शन होतं. म्हणून तू काय कर, आम्हाला सतत दुःखात ठेव. इतिहासात हे उदाहरण आहे एकच, की देवाकडे जाऊन काय मागितलं, दुःख मागितलं. त्यानंतर दुसरी व्यक्तिरेखा आहे द्रौपदी. ही द्रौपदी 5 पांडवांची पत्नी आहे, तरी सुद्धा तिच्या पातिव्रत्याची चर्चा केली जाते. घटना अशी घडली, महाभारताचं युद्ध संपत आलं. भीमाच्या गदा प्रहारानं दुर्योधनाची मांडी चिरली गेली. म्हणजे भीम आणि दुर्योधन यांचं युद्ध झालं, दुर्योधनाला मारलं, जखमी केलं. अशा अवस्थेत त्यांचे पांडवांचे गुरु, कौरव पांडवांचे गुरु जे द्रोणाचार्य, त्यांचा मुलगा अश्वत्थामा त्या ठिकाणी आला. आणि अश्वत्थामा दुर्योधनाकडे गेला, कारण ते त्यांच्या बाजूलाच होते. दुर्योधनाकडे गेला आणि दुर्योधनाला म्हणाला, तुम्ही आता मला काय करा, राज्याभिषेक करा, तुमची बाजू मी सांभाळतो आणि तुमच्यावर जो अन्याय झाला, सगळे कौरव मारले गेले, या अन्यायाचा बदला काय करीन मी घेईन. आणि म्हणून अश्वत्थाम्यानं दुर्योधनाच्या बाजूनं पांडवांच्या शिबिरावर हल्ला केला आणि त्या जिथं पांडव राहत होते तिथं पांडवांची जे 5 पुत्र होते, त्या 5 पांडवांच्या पुत्रांची हत्या अश्वत्थाम्यानं केली. कशासाठी? दुर्योधनाचं मन जिंकायसाठी. दुर्योधनाचं मन जिंकण्यासाठी त्यानं हे केलं. आणि द्रौपदीच्या झोपलेल्या मुलांची मस्तक छाटून आणून त्यानं दुर्योधनाला दिली. आता जेव्हा हे अर्जुन आणि भीम यांना कळलं, तेव्हा त्यांनी अश्वत्थाम्याला पकडून आणलं. पकडून आणून द्रौपदी समोर उभा केलं. तेव्हा द्रौपदी म्हणाली, द्रौपदी बघा काय म्हणाली, द्रौपदी म्हणाली, हा ब्राह्मण आहे, दुसरं हा आपल्या गुरूंचा पुत्र आहे, ब्राह्मण आहे, आपल्या गुरूंचा पुत्र आहे, त्यानं आपले 5 पुत्र मारले, त्यामुळं पुत्रवियोगाचं दुःख काय होतं ते मला माहिती आहे. आपण जर याला मारलं तर याची आई जी गौतमी, तिला पुत्रवियोगाचं दुःख सहन होणार नाही. आपली मुलं गेल्याचं दुःख जे मला झालंय ते याच्या आईला होऊ नये, म्हणून तुम्ही याला मारू नका. हा द्रौपदीचा परमार्थ आहे. काय कळलं? म्हणजे आपल्यावर अपकार करणाऱ्यावर सुद्धा काय करायचा, उपकार करायचा. अपकार करणाऱ्यावर सुद्धा उपकार करण्याची भूमिका कुणाची आहे, द्रौपदीची. तरीही त्या कालखंडातलं धर्मशास्त्र असं सांगतं, आतताई माणसाला तात्काळ ठार मारावा. म्हणजे दुसऱ्याची स्त्री पळवून नेणारा, शेतातलं उभं पीक कापणारा, लहान मुलांची हत्या करणारा, याला आतताई म्हणतात. आणि अशा आतताई माणसाला तात्काळ ठार मारावा. मग द्रौपदीनं सांगितलं ह्याला मारू नका, पण शास्त्र सांगतं ह्याला मारावा. दोन्हीतनं मध्य काढला आणि श्रीकृष्णांच्या मार्गदर्शनाखाली अर्जुनाने त्याच्या कपाळावर एक हे होता, मणी होता, तो काय केला, काढला. तो मणी काढल्यानंतर त्याला एक जखम झाली आणि त्याला शाप दिला की ही भळबळती जखम घेऊन तू चिरंजीव होशील, ही रक्त वाहणारी जखम घेऊन तू काय होशील, चिरंजीव होशील. असा शाप मिळाल्यावर मरण सुद्धा चांगलं वाटतं. काय वाक्य म्हटलं मी, कळलं? चिरंजीव होशील, कशी भळबळणारी जखम घेऊन, म्हणजे आयुष्यात तुला कधीही सुख मिळणार नाही, हे दुःख घेऊन तू चिरंजीव होशील. अशा प्रकारचा त्या अश्वत्थाम्याला काय केला, शाप दिला गेला. त्यानंतर तिसरी व्यक्तिरेखा आहे सुभद्रा. सुभद्रा ही श्रीकृष्णाची बहीण आहे आणि अर्जुनाची दुसरी पत्नी आणि परीक्षिताची आजी. तिला तिचा पुत्र अभिमन्यू, म्हणजे सुभद्रेचा मुलगा, सुभद्रेला सांगण्यात आलं की अभिमन्यू महाभारत युद्धात काय झाला, मारला गेला. अभिमन्यू मारला गेला हे म्हटल्यानंतर सुद्धा सुभद्रेच्या डोळ्यातून पाणी आलं नाही. तेव्हा श्रीकृष्णाने तिला प्रश्न विचारला, जगात अशी कोणती आई आहे की जिला आपला पुत्र गेल्याचं दुःख होणार नाही? म्हणजे प्रत्येक आईला आपला मूल गेल्याचं काय होतं, दुःख होतं, पण तुझ्या डोळ्यात पाण्याचा ठिपूस दिसत नाही, असं का? तेव्हा सुभद्रा भगवंताला म्हणाली, देवा, माझा पुत्र गेला याचं दुःख करू का तुझी इच्छा पूर्ण झाली याचं समाधान मानू? तुकोबांचा एक अभंग आहे, वृक्षाचेही पान हाले त्याची सत्ता, मग ती अहंता राहील कोठे. झाडाचं पान जर तुझ्या सत्तेनं चालतं, झाडाचं पान जर तुझ्या सत्तेनं हलतं, तर अभिमन्यूचा मृत्यू कुणाच्या इच्छेनं झाला, तुझ्या इच्छेनं झाला. मग तुझी इच्छा पूर्ण झाली याचा आनंद मानू का माझा मुलगा गेला याचं दुःख मानू? म्हणून तिनं कुणाची इच्छा पूर्ण झाल्याचं मान्य केलं, भगवंताची इच्छा पूर्ण झाल्याचं मान्य केलं. हे आपण काय बघायला लागलोय, राजा परीक्षितीचं मातृकुळ
या परंपरेतनं तो आलाय, त्यामुळे तो उत्तम अधिकारी आहे. आणि पुढची व्यक्तिरेखा आहे उत्तरा. उत्तरा ही अभिमन्यूची पत्नी. पांडवांच्या म्हणजे द्रौपदीच्या 5 पुत्रांना झोपेत मारल्यावर आता पांडव आपल्याला सोडणार नाहीत हे अश्वत्थाम्याला कळलं. तेव्हा आपण पांडवांचा निर्वंश करायचा, म्हणजे त्या 5 मुलांना अगोदर मारलेलंच होतं. आता उत्तरेच्या पोटात एक गर्भ आहे, उत्तरेच्या पोटात म्हणजे पांडवांचा एक वंश शिल्लक आहे, तो सुद्धा मारायचा, म्हणजे आपलं काम झालं. म्हणून अश्वत्थाम्यानं उत्तरेच्या गर्भाचा संकल्प करून ब्रह्मास्त्र सोडलं. असं ब्रह्मास्त्र सोडल्यानंतर उत्तरेला त्रास होऊ लागला. ते ब्रह्मास्त्र जसं आपल्याकडे येईल तसं. आणि त्या उत्तरेनं श्रीकृष्णाचा धावा केला की तू काय कर, मला यातनं वाचव. द्रौपदी बऱ्याच जणांचा आधार मागून घेऊन नंतर शेवटी श्रीकृष्णाचा धावा केला होता. उत्तरेनं ही चूक केली नाही. उत्तरेनं पहिल्यांदाच संकट आल्याबरोबर कुणाचा धावा केला? श्रीकृष्णाचा धावा केला. श्रीकृष्णांना तिनं विनंती केली की तुम्हाला कलंक लागेल, माझं बाळ काय झालं पाहिजे, वाचलं पाहिजे, तेव्हा तुम्ही काहीतरी करा. तेव्हा श्रीकृष्णाने सगळ्यांना आदेश दिला की या ब्रह्मास्त्रासमोर तुम्ही नम्र व्हा. उत्तरा म्हणाली सगळेजण नम्र होतील, पण गर्भातलं बाळ कसं काय नम्र होणार? आणि त्याचाच संकल्प करून ब्रह्मास्त्र सोडलंय. त्यामुळं गर्भातल्या बाळाचं रक्षण करण्याची जबाबदारी तुझी आहे. आणि ते जर तू पार पाडली नाहीस तर तुझ्या ह्याला काय होईल, पराक्रमाला कलंक लागेल. मग तेव्हा श्रीकृष्ण उत्तरेला म्हणाले की हे बघ, मला तुझ्याकडून एक गोष्ट पाहिजे आहे, ती तू मला द्यावीस. तुकोबा वर्णन करतात, घेशी तेव्हा देशी ऐसा तू उदार. काय पाहिजे? उत्तरेनं विचारलं. जरा काळजीपूर्वक ऐका. श्रीकृष्णाने म्हणाले की मला तुझ्याकडून एक काहीतरी पाहिजे आहे. तेव्हा उत्तरा म्हणाली काय पाहिजे? हे उत्तर फार महत्वाचं आहे. श्रीकृष्ण म्हणाले मला तुझं मातृत्व दे. काम काय करायचं आहे? गर्भातल्या बाळाचं रक्षण करायचं आहे. उत्तरेकडे मागणी काय केली श्रीकृष्णाने? मला तुझं मातृत्व दे, कारण मातृत्व दिल्याशिवाय तुझ्या गर्भात मला प्रवेश करता येणार नाही. उत्तरेनं होकार दिला आणि भगवान श्रीकृष्णाने उत्तरेच्या गर्भात प्रवेश करून आतल्या बाळाचं त्या ब्रह्मास्त्रापासून काय केलं? रक्षण केलं. बाळाचं रक्षण केलं. आणि रक्षण केल्यानंतर तेव्हा रक्षण झालं आणि काही दिवसानंतर बाळाचा जन्म झाला. तेव्हा ते बाळ गर्भात येऊन आपलं ज्यानं रक्षण केलं त्याचं निरीक्षण करायला लागलं. तो कुठं दिसतो? ज्यानं माझं गर्भात येऊन रक्षण केलं तो कुठं दिसतो याचं निरीक्षण करायला लागलं. म्हणून त्याचं नाव परीक्षित ठेवलं. निरीक्षण परीक्षण म्हणून त्याचं नाव काय ठेवलं? परीक्षित. कशासाठी? तो बाहेर आल्यानंतर आपलं गर्भाशयात कुणी रक्षण केलं आईच्या पोटात असताना याचा शोध घ्यायला लागला. म्हणजे सगळ्यांच्या तोंडाकडे पाहू लागले ते की माझं रक्षण करणारा कोण आहे याचा शोध घेण्याचं त्यानं निरीक्षण केलं, परीक्षण केलं, म्हणून नाव काय? परीक्षित. म्हणजे गर्भाशयातच ज्याला भगवान श्रीकृष्णांची कृपा लाभली असा कोण आहे? परीक्षित. म्हणून परीक्षित राजा हा भागवताचा उत्तम अधिकारी आहे. आता राजा परीक्षिताचं जीवन पुढे सुरू झालं. जन्मानंतर भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले. राजा युधिष्ठिर राज्यावर बसलेले होते, म्हणजे पांडवांचं राज्य सुरू होतं. त्यावेळी युधिष्ठिराला सुद्धा वेगवेगळ्या प्रकारच्या काही खानाखुणा दिसायला लागल्या. काही अपशकुन होताना दिसले, भयंकर उत्पात होताना दिसले. त्याचं मन साशंक झालं. का झालं? तर भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेल्यानंतर कलियुगाची सुरुवात झाली आणि कलियुगाची काही लक्षणं आजूबाजूला त्यांना दिसायला लागली. तेव्हा युधिष्ठिराने काय केलं? ठरवलं की आता इथं राहणं, कलियुगाचा प्रभाव वाढत चाललाय, आता इथं राहणं आपल्या लाभाचं नाही, फायद्याचं नाही. म्हणून त्यांनी हा जो राजा परीक्षित आहे या परीक्षितीला सिंहासनावर बसवलं आणि द्रौपदीसह 5 पांडव हिमालयात निघून गेले. त्यानंतर राजा परीक्षितानं राज्यकारभार सुरू केला. राजा परीक्षितानं उत्तम कारभार केला, पण तो करीपर्यंत कलियुगाचा आत प्रवेश झालेला होता. कलियुगाचा प्रवेश झाला होता. कली शब्दाचा अर्थ आहे भांडण. कली म्हणजे काय? भांडण. राजा परीक्षित आपल्या राज्यात फेरफटका मारत असताना त्याला असं एक चित्र दिसलं की एक शूद्र माणूस शूद्र आहे, पण राजाचा जिरेटोप डोक्यावर घालून एका गाईला आणि बैलाला मारहाण करायला लागलाय. त्या इतक्या मारहाणीमुळे गायीच्या डोळ्यातून पाणी यायला लागलंय. ते गाय आणि बैल लघवी करायला लागलेत किंवा शेण टाकायला लागलेत आणि त्यांना फार वेदना होत आहेत. असं चित्र त्यानं बघितलं. भागवतकारांनी हे चित्र लिहिल्यानंतर त्याचं तात्पर्य असं सांगितलं की हे गाय म्हणजे पृथ्वी आहे. गाय म्हणजे
पृथ्वी आहे आणि बैल म्हणजे धर्म आहे. आणि धर्माचे 4 पाय सांगितलेत त्यांनी, सत्य, दया, तप आणि शौच. त्यातलं दया, तप आणि शौच हे त्या बैलाचे म्हणजे धर्माचे 3 पाय तुटून गेलेले आहेत. कशामुळं? हा जो शूद्र माणूस आहे, डोक्यावर राजाचा टोप घातलेला, त्यानं केलेल्या मारहाणीमुळं म्हणजे धर्माचं नुकसान झालंय आणि पृथ्वी सुद्धा दुःखी झालेली आहे. हे चित्र बघून राजा परीक्षितीला राग आला आणि तो त्या कलीला मारायला धावून गेला. म्हणजे जो शूद्र पुरुष आहे त्याला मारायला धावून गेला. तो कलीच असल्यामुळं चतुर होता. त्यानं चतुराईनं काय केलं, राजा परीक्षिताला तो शरण गेला आणि राजा परीक्षितीला शरण जाऊन त्याच्याकडे क्षमा याचना केली. तेव्हा राजा परीक्षितीनं त्याला एक आदेश दिला, माझं राज्य सोडून तू बाहेर जा. तेव्हा कली म्हणाला, मी जिथं जिथं जाईन तिथं आता सगळीकडे तुमचंच राज्य आहे, त्यामुळं मी जाऊ कुठं? मी जिथं कुठं जाणार आहे तिथं कुणाचं राज्य आहे? तुमचं राज्य आहे, राजा परीक्षिताचंच राज्य आहे. त्यामुळं कुठं जायला मला जागाच नाही. तेव्हा तुम्ही असं करा, मला कुठंतरी राहायला एक 4 ठिकाणं द्या, म्हणजे मी त्या ठिकाणी जाऊन राहीन. आणि मग राजा परीक्षितानं कलीला राहायला 4 ठिकाणं दिली, जी 4 ठिकाणं भांडणाची मूळ बीजे आहेत. कली म्हणजे कलह, कलह म्हणजे भांडण. ही 4 ठिकाणं कोणती? त्यातलं पहिलं ठिकाण आहे द्यूत. द्यूत म्हणजे जुगार. या जुगारामध्ये असत्य असतं, लबाडी असते. दुसरं ठिकाण दिलं मद्य म्हणजे दारू, त्यामुळं मद वाढतो. तिसरं ठिकाण दिलं व्यभिचार किंवा कामवासना, स्त्री आणि पुरुष दोघांच्याकडेही असते, त्यामुळं तिसरं ठिकाण व्यभिचार किंवा कामवासना. चौथं ठिकाण दिलं हिंसा म्हणजे वैर, परस्परामध्ये असलेलं वैर. आणि 5वं ठिकाण आहे सोनं, ज्याच्यामध्ये रजोगुण जास्त आहे. सोन्याला धन असं म्हटलं तरी चालेल. म्हणजे ही 5 ठिकाणं आहेत जिथं कली राहतो. त्यामुळे आपल्या घरादारात होणारी सगळी भांडणं या 5शी संबंधित असतात. म्हणून ज्याला आपल्या कल्याणाची इच्छा आहे त्यानं या 5चा त्याग तरी करावा, नाहीतर या 5पासून स्वतःला सांभाळून तरी राहा. कली राहण्याची ही 5 ठिकाणं. घराघरात होणारी भांडणं ही कशामुळे आहेत? संघर्ष समाजात आज जे दिसतात हे या 5 ठिकाणी कलीला राहायला जागा दिलेली आहे. त्यामुळे काय होतात? कलह वाढलेले आहेत. त्यानंतर पुढे जाऊया. आता पुढे एक म्हटलंय की ही 5 ठिकाणं राहायला दिली आणि तो कली शरण आला, म्हणून कलीला काय केलं? त्यानं सोडून दिलं. आता कलीला सोडून का दिलं राजा परीक्षितानं, असा प्रश्न विचारला. असं का सोडलं त्याने? खरं तर कलीला तो वाईट असल्यामुळे मारायला पाहिजे होतं, पण तो शरण आल्यामुळे त्याला अभय दिलं आणि त्याला राहायला 5 ठिकाणं दिली आणि त्याला जिवंत सोडून दिलं. का जिवंत सोडून दिलं? तर त्याचं कारण, कलियुगामध्ये जरी अनेक दोष असले तरी एक चांगली गोष्ट आहे. कोणती चांगली गोष्ट? तो म्हणजे भगवंताच्या नामानं मुक्ती मिळते. हा कलियुगातला एक उत्तम गुण आहे. सकळास येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे, महाराजांचं पद आहे. सकळास येते आहे अधिकार, कलियुगी उद्धार हरीच्या नामे. पुढं म्हणून कलियुगाला त्यांनी काय केलं? सोडून दिलं. आता आपण कुठल्या युगात राहतो? लक्षात असू दे. आता इथनं आपल्याला काय करायचं आहे? सुरक्षित बाहेर पडायचं आहे. त्यासाठी आपण काल भागवताचं सगळं महात्म्य बघितलं आणि हे शेवटच्या 7 दिवसापर्यंत हेच ऐकायचं आहे की इथून बाजूला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं असेल, धन्यता करून घ्यायची असेल तर यातलं तत्वज्ञान, विचार, संत साहित्य यांचा अभ्यास केला पाहिजे. आता राजा परीक्षितीला शाप दिल्याची घटना आहे, जे या संपूर्ण भागवत या ग्रंथाचं मूळ बीज आहे. याच्यामध्ये राजा परीक्षिताला कलियुगाला त्यानं सोडलं, पण कलियुगानं आपला जसा दाखवायचा तसा प्रभाव दाखवायला सुरुवात केली. काय झालं? एकदा राजा परीक्षित शिकारीला गेला. जंगलात शिकारीसाठी गेल्यानंतर बराच काळ तो शिकार शोधत राहिला. म्हणजे सकाळी गेलेला तो संध्याकाळपर्यंत तो जंगलात शिकारीसाठी फिरत होता. संध्याकाळची वेळ व्हायला आली पण दिवसभर काही शिकार मिळाली नाही. पण दिवसभरात तो तहानेनं भुकेनं व्याकुळ झाला आणि त्या जंगलात जिथं शिकारीसाठी फिरत होता तिथं एक शमीक ऋषींचा आश्रम होता. त्या शमीक ऋषींच्या आश्रमात तो गेला. शमीक ऋषी ध्यानस्थ बसले होते. त्यांनी त्यांच्याकडे पाणी मागितलं, पण ते ध्यानात मग्न असल्यामुळे त्यांनी पाणी दिलं नाही. काही त्याचा आदर सत्कार केला नाही, कुठलाही प्रतिसाद दिला नाही. याचा राजाला राग आला. राजा परीक्षितीला राग आला. ह्याच्या पाठीमागे सुद्धा कलियुगाचा प्रभाव आहे. आपण सत्ताधीश आहोत याचा मद किंवा अहंकार होता. आपण धनवान आहोत याचा अहंकार होता. आपण राजा या मुख्य पदावर आहोत या पदाचा सुद्धा काय होता? अहंकार होता. त्यामुळे त्याला प्रचंड राग आला
आणि रागानं तिथंच त्या आश्रमाच्या बाहेर एक मरून पडलेला साप त्यानं बघितला. हातात असलेल्या बाणाच्या टोकानं तो साप उचलला आणि ध्यानस्थ बसलेल्या शमीक ऋषींच्या गळ्यात आणून त्यानं अडकला. शमीक ऋषींच्या गळ्यात साप अडकला आणि राजा परीक्षित घरी निघून गेला. त्यानंतर शमीक ऋषींचा मुलगा शृंगी ऋषी तिथं आला आणि त्याला त्यांच्या सवंगड्यांच्याकडून कळलं की राजा परीक्षित म्हणून कोणीतरी इथं आला होता शिकारीला, आणि त्यानं काय केलं, इथं पडलेला साप तुझ्या वडिलांच्या गळ्यात अडकला. तेव्हा शृंगी ऋषीला खूप वाईट वाटलं आणि त्या शृंगी ऋषीनं शाप दिला, राजा परीक्षिता, तू हे करू नये अशा प्रकारचं कृत्य केलंस, माझ्या वडिलांचा अपमान केलास, त्यामुळं आजपासून 7 दिवसात तक्षक सर्पाच्या दंशानं तुझा मृत्यू होईल. तक्षक सर्पाच्या दंशानं तुझा मृत्यू होईल. हा शाप दिला. राजा परीक्षित शिकारी येऊन घरी आला. त्याला आपल्या कृतीचा पश्चाताप व्हायला लागला. आपण असं करायला नको होतं हे त्याला कळलं आणि शृंगी ऋषीनं दिलेला शाप तो सुद्धा त्याच्या कानावर पडला आणि त्याचं काळीज करपून गेलं. त्याला वाईट वाटलं. त्याबरोबर त्यानं सर्वसंग, राजा परीक्षितानं सर्वसंग परित्याग केला, आपलं राज्य सोडून दिलं आणि परीक्षितानं आपला मुलगा जन्मेजय याला राज्यावर बसवलं आणि तो गंगा नदीच्या काठावर आला. कशासाठी आला, तर या उरलेल्या 7 दिवसांमध्ये भगवंताचं चिंतन करायचं आणि देहाचा त्याग करायचा, मृत्यूला सामोरं जायचं. या 7 दिवसांचा सुद्धा उपयोग करून घ्यायचा. आता राजा परीक्षितीला 7 दिवसात सांगितलं तरी सुद्धा तो सावध झाला आणि त्याने 7 दिवसात हरिचिंतन करायचं ठरवलं. आम्हाला कोणीतरी असं 7 दिवसाचं सांगितलं असतं तर काय होईल, 7 दिवसाची गरज नाही, 7 तासातच काम खलास. बरोबर. म्हणजे इतकी भीती आमच्या मनात आहे मृत्यूबद्दलची, पण मृत्यूबद्दलच्या भीतीनं तो घाबरून गेला नाही. तर त्यानं काय केलं, आपण 7 दिवसात भगवंताचं चिंतन करायचं ठरवलं आणि तो त्या जिथं हरिकथा करायची आहे आनंद घाटावर, तिथं ते शुकदेव हे आले. राजा परीक्षिताला भगवंताचं चिंतन करीत देहत्याग करण्याचा निश्चय केला. तो आल्याबरोबर अनेक ऋषी मुनी सुद्धा तिथं आले. कशासाठी, राजा परीक्षित आता काय करतो हे त्यांना बघायचं होतं. राजा परीक्षित तिथं जमलेल्या थोर ऋषीमुनींना म्हणाला, आपण मला भगवंताच्या रसमय लीलांचं गायन करा, त्याचे भगवंताचे गुण मला सांगा, माझ्यावर अनुग्रह करा म्हणजे कृपा करा आणि मला सांगा. आता राजा परीक्षितानं तिथं जमलेल्या ऋषीमुनींना प्रश्न विचारला, मला सांगा की मरणासन्न किंवा आसन्न मरण म्हणजे ज्याचं मरण आता जवळ आलेलं आहे अशा माणसानं कोणाचं भजन करावं, कोणाचा जप करावा, कोणत्या देवताची पूजा अर्चा करावी, ते मला तुम्ही काय करा सांगा. तेवढ्यात तिथं साक्षात शुकदेव आले. राजासह सर्वांनी त्यांना नमस्कार केला. करा जरा तुम्ही पण नमस्कार. नमस्कार केला. त्यांची शुकदेवांची पूजा केली. श्री शुकदेव श्रेष्ठ आसनावर बसले. राजा म्हणाला, भगवान श्रीकृष्णाची कृपा म्हणून आपण मला मृत्यूच्या जवळ असताना दर्शन दिलं. माझा मृत्यू 7 दिवसावर आलाय आणि शुकदेवांचं दर्शन झालं. ही माझ्यावर कोणाची कृपा आहे, भगवान श्रीकृष्णाचीच कृपा आहे. खरं तर मुनीवर या मरणासन्न किंवा आसन्न मरण, ज्याचं मरण आता थोड्या काळावर आलेलं आहे, अशा माणसानं काय करावं हे मला तुम्ही सांगा. मला माहिती आहे. राजा परीक्षित शुकदेवांना म्हणतात, मला ठाऊक आहे की तुम्ही गोदोहनापेक्षा जास्त काळ थांबत नाही. गोदोहन म्हणजे गायीची धार काढायला जेवढा वेळ लागतो त्या वेळेपेक्षा जास्त काळ एका ठिकाणी हे थांबत नाहीत. तरी सुद्धा तुम्ही मला काय करा, एवढ्या थोड्या वेळेत हे ज्ञान द्या किंवा मी काय करावं ते मला सांगा. तेव्हा शुकदेव म्हणाले, तू काळजी करू नकोस, मी इथून लवकर जाणार नाही, कारण मला बऱ्याच दिवसांनी एक उत्तम अधिकारी श्रोता मिळालाय. आपण सगळेजण असा उत्तम अधिकारी श्रोता होण्याचा आपण सुद्धा काय करूया, प्रयत्न करूया. श्रीकृष्ण गोविंद. चला आता दुसऱ्या स्कंदाला सुरुवात होते. हा दुसरा स्कंदाचं नाव आहे साधन. साधन म्हणजे आता पहिला स्कंद संपत असताना प्रश्न विचारला राजा परीक्षितानं. काय प्रश्न होता की मरणासन्न माणसानं काय करावं, कोणतं साधन करावं, कोणता जप करावा हे मला सांगा. आता याच्यात साधन सांगितलं म्हणजे परमात्म्याची प्राप्ती कोणत्या साधनानं होईल, परमात्मा कसा प्राप्त होईल आपल्याला सांगितलं. नाम संकीर्तन साधन पै सोपे, जळतील पापे जन्मांतरीची, हे साधन सांगितलंय. नामाचं साधन आहे, ध्यानाचं साधन सांगितलंय. ती काही माणसं तीर्थयात्रा करतात, वारीला जातात, सगुणाची उपासना करतात, नवविधा प्रकारानं भक्ती करतात. शेकडो साधनं या आपल्या ग्रंथांच्या मधून सांगितलेली आहेत. पण ही साधनं कशासाठी आहेत, काहीतरी साध्य मिळवायचं आहे आपल्याला, त्यासाठी आहे. खरं तर आम्हाला एक माणसाचं शरीर मिळालंय. तुकोबा एका ठिकाणी म्हणतात,
पांगुळ झालो गा मी हातना पाय, म्हणजे मी पांगळा झालोय. पांगळा झालो याचा अर्थ काय? मला हातपाय मिळालेत. आपण पांगळा कुणाला म्हणतो? ज्याला हातपाय ज्याचं काम करत नाहीत त्याला पांगळा म्हणतात. पण तुमच्यासारखे धडधाकट माणसं सुद्धा पांगळी झालेत. कशानं? आम्हाला हातपाय मिळालेत, पण आपण हाताचा आणि पायाचा भगवंताची साधना करण्यासाठी उपयोग करत नाही. म्हणून तुकोबांच्या भाषेत इथं बसलेले आम्ही सगळेजण कोण आहे? पांगुळ. पांगुळ झालो गा मी हातना पाय, म्हणजे आपण आहे त्याचा उपयोग करत नाही. मग आता शास्त्र असं सांगतं की आपल्याला जे साध्य मिळवायचं आहे ते काही नव्यानं काही नवीन मिळवायचं नाही आहे. साध्य आपल्याला जे प्राप्त आहे त्याची पुन्हा नव्यानं काही प्राप्ती होत नाही. जे नित्य प्राप्त आहे त्या प्राप्ताची प्राप्ती काही पुन्हा होत नाही. फक्त जे साध्य मिळवायचं आहे, जे आपल्या स्वरूपाची ओळख करून घ्यायची आहे, त्याच्यामध्ये जो अडथळा आहे तो अडथळा तेवढा आपल्याला काय करायचा आहे? दूर करायचा आहे. तो दूर करायसाठी साधन करायचं असतं. व्यवहारात सुद्धा एखादं साधन लागतं. समजा मला पुण्याला जायचं आहे. पुण्याला जायचं असेल तर काय करायला पाहिजे? आपल्या 4 व्हीलरनं जायला पाहिजे, 2 व्हीलरनं जायला पाहिजे, रेल्वेनं जायला पाहिजे, बसनं जायला पाहिजे, नसेल तर विमानानं जायला पाहिजे. आणि यातलं काहीच नसलं आणि मला पुण्याला जायचंच असलं तर मधल्या वाटेनं चालत तरी कसं ना जायला पाहिजे. बरोबर? याचा अर्थ साधन केल्याशिवाय साध्य प्राप्त होणार नाही. मग इथं परमार्थाच्या प्रांतात जे साधन करायचं आहे ते मला जे मिळवायचं आहे त्याच्या आडवे जे प्रतिबंध आहेत ते प्रतिबंध काढायसाठी साधन करायचं आहे. ते प्रतिबंध काय करायचे आहेत? दूर करायचे आहेत. प्रतिबंध दूर करण्यासाठी साधन करायचं आहे. उदाहरणार्थ एक शिल्पकार होता. ते शिल्पकार दगडात ओबडधोबड दगड त्याला द्यायचा. ओबडधोबड दगडातून त्याला सुंदर मूर्ती करायला सांगितली की तो सुंदर मूर्ती त्यातून कोरून काढायचा. मग त्याला मोठा शिल्पकार प्रसिद्ध झाला. त्याची वर्तमानपत्रात जाहिराती आल्या, बातम्या आल्या. मग पत्रकाराने त्याला प्रश्न विचारला, ओबडधोबड कसाही दगड आम्ही तुम्हाला देतो आणि त्याच्यातनं एवढी सुंदर मूर्ती तुम्ही कशी काय काढता? तो म्हणाला, त्या ओबडधोबड दगडांच्या मध्ये सुंदर मूर्ती असतेच, फक्त त्या मूर्तीच्या आडवा येणारा जो नको असलेला भाग असतो ते तेवढा मी छिन्नी हातोडीनं काय करतो? काढतो. आमच्या सुद्धा माणूसपणाच्या आडवे येणारे जे काही दुर्गुण आहेत ते दुर्गुण काय करायचे आहेत? काढायचे आहेत. त्यामुळे आपल्याला जर साध्याची प्राप्ती करून घ्यायची असेल तर आपल्यातले काही दुर्गुण आपणच समजून घेऊन काय केले पाहिजेत? काढले पाहिजेत. आणि हे साधनाचा विचार करत असताना 4 गोष्टी येतात. एक कर्म आहे, दुसरं उपासना आहे, ज्ञान आहे आणि योग आहे. कर्म म्हणजे आपण शेतात काम करतो, घरात काम करतो, हे कर्म झालं. बरोबर? देवाची पूजा करतो, उपासना करतो, नामस्मरण करतो, हे सुद्धा आध्यात्मिक अर्थानं काय आहे? कर्म आहे. म्हणजे उपासना आणि कर्म दोन्ही काही फार एकमेकापासून वेगळे नाहीत. हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, मुखानं हरी हरी म्हणणं हे सुद्धा काय आहे? कर्मच आहे. आणि शास्त्र सांगतं कर्मानं मोक्ष मिळत नाही. मग आम्ही जी कर्म करतो त्या कर्मानं काय होतं? जर कर्म निष्काम केलं तर निष्काम कर्मानं चित्त शुद्ध होतं. उपासना जी देवाची करतो ती निष्काम केली तर निष्काम उपासनेनं चित्त शांत होतं. निष्काम कर्मानं चित्त शुद्ध होतं, निष्काम उपासनेनं चित्त शांत होतं आणि शुद्ध आणि शांत झालेल्या चित्ताला चैतन्याचं ज्ञान होतं. आता ह्याला दुसरा काय रस्ता कुठला नाही. आपल्याला जायचं असेल तिथं त्या रस्त्यानं तर याला दुसरा पर्याय नाही. मग काय सांगितलं ह्याच्यात? आपण कर्म सहजपणे करतच असतो. कर्माशिवाय कुणीही राहू शकत नाही. ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, संग जब प्रकृतीचा तव त्याग न घडे कर्माचा, येथ करू म्हणती तयाचा आग्रहूची उरे. तुमच्या माझ्यासारखा एखादा म्हणाला मी काय वाटेल ते झालं, काही कर्म करणार नाही. आपण कर्म केल्याशिवाय राहू शकत नाही. डोळ्यांच्या पापण्यांची उघडझाप होतेच. तुम्ही एका जागी बसून राहिला तरी भूक लागते, केस वाढतात, बोटाचे नख वाढतात, वय सुद्धा वाढत जातं. त्यामुळे जरी बसून राहिलात तरी काय थांबत नाही. जोपर्यंत प्रकृतीचा संबंध आहे तोपर्यंत आपण कर्माशिवाय राहू शकत नाही. पण फक्त आपण जी कर्म करतो त्या कर्माला ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, कर्माला ज्ञानाचे डोळे असावेत. कर्माचे डोळे ज्ञान ते निर्दोष व्हावे. कर्माला ज्ञानाचे डोळे असावेत, भक्तीला सुद्धा ज्ञानाचे डोळे असावेत. म्हणजे ज्या गोष्टी आपण करतो त्या सगळ्या ज्ञानातून कराव्या. असं का करायचं? तर ज्ञानानं केलेलं कर्म आपल्याला बंधनातून सोडवतं. ज्ञानपूर्वक विचारपूर्वक केलेलं कर्म आम्हाला काय करतं? बंधनातून सोडवतं. नाहीतर आम्ही बंधनात का पडतो? तर मी केलं हा एक अहंकार आणि मी केलेल्या कर्माला काहीतरी फळ मिळालं पाहिजे ही फळाची आसक्ती, यामुळे आपण बंधनात पडतो. कर्म सहज आहे. एखादं मूल जन्माला येतं, मूल जन्माला आल्याबरोबर ते रडतं. कुणी शिकवलंय काय त्याला? रडलं नाही तर डॉक्टर फटका मारतात, धोका वाटतो त्यांना. मूल जन्माला आलं, आईच्या पोटातून बाहेर आल्याबरोबर डॉक्टर त्याला असं उलटं धरतात
आणि रडवतात, नाही रडलं तर फटका मारतात. आणि त्यावेळी डॉक्टर नावाचे गुरु सांगतात, आता इथनं पुढे आयुष्यभर तुला हेच करायचं आहे. ते रडायला सुरू करतं. आईचं दूध पितं. आईचं दूध कसं प्यावं हे त्याला शिकवावं लागलं काय? नाही. ही सहज कर्म आहे. कर्म सहज प्राप्त होतात. आणि ही फक्त आपल्याला एक करायचं आहे. जरी कर्म सहज प्राप्त झालं असलं तरी ते निष्काम करत राहणं याला कर्मयोग म्हणतात. कर्म निष्काम करणं याला काय म्हणायचं? कर्मयोग. आणि असं निष्काम का करायचं? तर निष्काम कर्म केलं की आपल्याला ज्ञानयोगाचा अधिकार मिळतो, ज्ञानाचा अधिकार मिळतो. निष्काम कर्मानं कशाचा अधिकार मिळतो? ज्ञानाचा. आणि ज्ञानाने मोक्ष मिळतो. मगाशी मी एक वाक्य सांगितलं, कर्मानं मोक्ष मिळत नाही, पण कर्म निष्काम केलं तर ज्ञानाचा अधिकार मिळतो आणि ज्ञान प्राप्त झाले की मोक्ष मिळतो. आता भागवतामध्ये एक विचार पुन्हा पुन्हा येतो, कर्मविपाक आणि पुनर्जन्म. पूर्वजन्म, पुनर्जन्म आणि कर्मविपाक. कर्मविपाकालाच एक शब्द आहे प्रारब्ध. आणि पुनर्जन्म याचा एक पुन्हा पुन्हा उल्लेख भागवतामध्ये आलेला आहे. आता हे काय आहे? तर पुनर्जन्म आम्हाला मानावा लागतो. का मानावा लागतो? आपल्या संस्कृतीतून तो मांडलाय. आता आपण सगळेजण इथं बसलेलो आहोत. तुमच्या प्रत्येकाची काहीतरी सुखदुःख आहेत का नाही? मग आपली ही जी सुखदुःख आहेत त्या सुखदुःखाची व्यवस्था काय लावायची? म्हणजे कशामुळे ही सुखदुःख आम्हाला आली त्याची व्यवस्था लावण्यासाठी आपल्याला काय करावं लागतो? पुनर्जन्म मानावा लागतो. उदाहरणार्थ, मुलगा जन्माला येऊन नुकतीच 3-4 वर्ष झाले आणि 4 वर्षात त्याला शुगरचा किंवा बीपीचा त्रास सुरू झाला. किती वयाच्या मुलाला? 4 वर्षाच्या. 4 वर्षात जन्माला आल्यानंतर त्यानं कुठलं पाप केलं या जगात? अजून ते घरातनं बाहेर पडायला नाही, बरोबर? मग त्याला हे दुःख, त्याला हा त्रास कशामुळे झाला? माग ज्ञानदेवांची एक ओवी आहे, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले, पूर्वजन्मी जे. आता तुम्ही सुखात असला तर ते तुमच्या केलेल्या जुन्या कर्माचं फळ आहे. तुम्ही आता दुःखात असाल तर तुम्ही केलेल्या जुन्या कर्माचंच ते काय आहे? फळ आहे. आणि आपल्या सुख दुःखाला दुसरा कोण जबाबदार नाही, आपली कर्मच जबाबदार असतात. कीर्तन प्रवचन न ऐकायला येणाऱ्या माणसाला सुद्धा हे माहिती आहे, पेरावे ते उगवते. चांगलं कर्म केलं तर त्याचं चांगलं फळ मिळतं, वाईट कर्म केलं तर वाईट फळ मिळतं. हे कीर्तन प्रवचन न ऐकणाऱ्याला सुद्धा माहिती आहे. मग ऐकणाऱ्यांना किती माहित असायला पाहिजे? दररोज देवळात येऊन ऐकणाऱ्यांना हे किती माहित असायला पाहिजे? पक्क ते घट्ट बसायलाच पाहिजे. काय सांगितलं शब्द मी वापरला? पुनर्जन्म आणि पूर्वजन्म. जर पुनर्जन्म मानला नाही किंवा पूर्वजन्म मानला नाही तर 2 दोष येतात. एक कृतप्रणाश आणि दुसरं अकृताभ्यागम. कृतप्रणाश म्हणजे काय? एखादा माणूस आहे माझ्यासारखा, आयुष्यभर पाप केलं आणि मृत्यू पाहून गेला. आता पाप करून गेला पण त्याला काय फळच मिळालं नाही, याला काय म्हणायचं? कृतप्रणाश. म्हणजे पाप केलं पण त्याचं फळ भोगा, कारण पुढचा जन्म नाही. समजा पुनर्जन्म मानला नाही, आपण जर ऐकताय ना, लक्ष, आपण जर पुनर्जन्म मानला नाही तर काय होईल? मी आयुष्यभर पाप कर्म केली, काय त्याचं मला काय भोगावं लागणार नाही, काय नाही, निघून गेला, बरोबर? आणि दुसरं अकृताभ्यागम म्हणजे काय? जर पूर्वजन्म मानला नाही तर आता तुम्हाला जे दुःख वाटायला येते त्याची काय सोय लावायची? आज तुमच्या वाट्याला जे दुःख आहे त्याची काय सोय लावायची? त्यासाठी पाठीमागं कुठंतरी जावं लागतं. म्हणजे आत्ता जे दुःख आहे त्याचं कारण पाठीमागं कुठंतरी आहे. म्हणून मगाची जी ओवी लक्षात ठेवा, झाड जाणी जे फुले, मानस जाणी जे बोले, भोगे जाणी जे केले, पूर्वजन्मीचे. आत्ताच्या आपल्या भोगावरून कळतं की आपण या अगोदर काय केलं असेल. आता ह्याचे 3 प्रकार पडतात कर्माचे. एक संचित कर्म, दुसरं प्रारब्ध कर्म ज्याला मी कर्मविपाक म्हटलं, प्रारब्ध कर्म, आणि तिसरं क्रियमान कर्म. अगदी सोपा उदाहरण सांगतो. तुम्ही आता भात मळलंय आणि घरात तट्टे कणगी लावलेले आहे. तुमच्या तट्ट्यामध्ये किंवा कणगीमध्ये 5-10 मन भात आहे. ते जे भात घरात तट्ट्या लावून ठेवलंय त्याला म्हणायचं संचित. त्यातलं तुम्ही काय केलं? 1-2 पायली कांडून आणायसाठी बाहेर काढलं, म्हणजे ते आता तुम्ही घरात स्वयंपाकघरात काय करणार आहे? खायला घेणार आहे. त्याला म्हणायचं प्रारब्ध. आणि आता तुम्ही जे शेतात लावलंय पीक दुसरं, ते तुमचं काय आहे? क्रियमान. काय कळल्या का तिन्या गोष्टी? का आणि एकदा सांगू? कळल्या? घरात जे साठवून ठेवलंय त्याला म्हणायचं संचित. त्यातलं 1-2-4 पायली कांडून आणायला खायला काढलं त्याला म्हणायचं प्रारब्ध. आणि आता शेतात लावलंय त्याची जी मशागत शेताची चालू आहे, शेतात जे आता सुरू आहे त्याला काय म्हणायचं? क्रियमान.
मग आता ह्याची विभागणी कशी करायची? संचित संचित जे आमचं आहे त्याच्यात काय वाटेल ते झालं तरी बदल करता येत नाही. प्रारब्ध जे आहे ते भोगून संपवावं लागतं. आता उरलेलं जे क्रियमन आहे ते तेवढं निष्काम करायचं. जर ते निष्काम नाही केलं, मी केलं माझ्याशिवाय कोण करणारा नाही असं म्हणून केलं आणि मला त्याच्यातून एवढं फळ मिळालंच पाहिजे या फळाच्या अपेक्षेनं केलं, तर ते पुन्हा संचितात जाऊन पडतं. म्हणजे तो तट्ट्या कणिक भरलेली आहे तशीच राहिली, त्यातलं काही संपलं नाही. मग आता या कर्माच्या कचाट्यातून सुटायचं असेल तर काय करायचं? कर्माच्या कचाट्यातून सुटायचं असेल तर काय करायचं? आता जी क्रियमान कर्म वाट्याला आलेली आहेत ती निष्काम कर्म करायची. म्हणजे मी केलं म्हणायचं नाही आणि दुसरं त्याच्यात फळाची अपेक्षा करायची नाही. तुम्ही कर्माच्या फळाची अपेक्षा केली नाही केली तरी ते तुम्हाला मिळणारच आहे. फक्त मागण्याचा लोचटपणा करायचा नाही. कळलं? एक एक वाक्य तुम्हाला कळल्याशिवाय मी पुढे जात नाही. त्यामुळे मी 1 मिनिट थांबतो मध्ये. हे एवढं कळलं? क्रियमान कर्म आता जे वाट्याला आलंय ते मी करता आहे या कर्तृत्वाच्या भावनेशिवाय आणि फळाची अपेक्षा न ठेवता करायची, म्हणजे क्रियमान कर्मातनं सुटका झाली. आता जे प्रारब्ध घेऊन आम्ही जन्माला आलोय ते मरेपर्यंत प्रारब्धाचे भोग संपल्यावरच आम्हाला मृत्यू येणार आहे. त्यामुळे प्रारब्धाचे भोग भोगून संपवायचे. आणि जर निष्काम कर्म निष्काम उपासना केली आणि त्यानं जर आत्मज्ञान झालं तर त्या ज्ञानाग्नीनं संचितातलं सगळं जळून जातं. ज्ञानाग्नी सर्व कर्मानी भस्मसात कुरुते. ज्ञानाच्या अग्नीनं संचितातलं सगळं कर्म काय होतं? नष्ट होऊन जातं. मग आता काय काय झालं बघा. हे शरीर मिळालेलं प्रारब्ध कर्म भोगून संपवलं, ज्ञान झालं म्हणून संचितातलं सगळं नष्ट झालं आणि क्रियमान कर्म निष्काम केल्यामुळं त्याच्यात पुन्हा बंधन पडलं नाही. सुटला गा. फक्त ही कला साध्य व्हायला पाहिजे. ज्ञानानं संचित कर्म नष्ट होतं. मग ज्ञानाची का महत्व सगळ्यांनी सांगितलंय? ज्ञानाशिवाय संचितातलं कर्म भस्म होत नाही. जर कर्तृत्वाचा अहंकार बाळगला तर त्याच्यात पुन्हा पुन्हा त्याची काय होत जाते? भर पडत जाते. आणि मग पुन्हा त्यातलं जे पक्व होईल ते घेऊन आम्हाला जन्माला यावं लागतं. ते संपलं की पुन्हा आणि त्यातलं जे पक्व होईल ते घेऊन जन्माला यावं लागतं. मग तुकाराम महाराज विचारतात, किती वेळा जन्मा यावे नित्य व्हावे फजित, म्हणून या जीव भ्याला शरण गेला विठ्ठला. किती वेळा जन्माला यायचं? तेव्हा ते या एकाच जन्मात संपवून टाकण्याचा एकच मार्ग आहे. क्रियमान कर्म जे आहे ते निष्काम कर्म करा, निष्काम उपासना करा, प्रारब्ध भोगून संपवा आणि ज्ञान प्राप्त करून घेऊन संचितातलं भस्म करून टाक. ही जी कर्म आहेत या कर्माची फळं सुद्धा 3 प्रकाराने मिळतात. काही कर्मांची फळं तात्काळ मिळतात, काही कर्मांची फळं कालांतराने मिळतात, काही कर्मांची फळं जन्मांतराने मिळतात. काय म्हटलं? कळलं? काही कर्मांची फळं तात्काळ मिळतात. समजा गॅसवर ठेवलेल्या तापलेल्या तव्याला माझा हात लागला, आत्ता हात लागला आणि 2 महिन्यानं चटका बसला, असं होतं काय? नाही. ज्या क्षणी हात लागतो त्या क्षणी काय होतं? चटका बसतो. म्हणजे तात्काळ फळ मिळालं. तुमचा तापलेल्या तव्याला हात चुकून लागू दे, नाहीतर जाणून बुजून लागू दे, लगेच फळ मिळालं. बरोबर? कालांतर. मी महिनाभर काम केलं की 1, 2, 3 किंवा 4, 5 तारखेला पगार मिळतो, किंवा जून महिन्यात भात पेरली की ऑक्टोबर नोव्हेंबरमध्ये कापायला येतात. हे कालांतरानं फळ मिळतं. काही कर्मांची फळं ही जन्मांतरानं मिळतात. म्हणजे हा देह गेला आणि पुढच्या जन्मात त्याचं फळ एखाद्या कर्माचं मिळतं. मग आता इथं एक प्रश्न निर्माण होतो की ह्या शरीरानं कर्म केलं, हे शरीर पडलं, मग हेच शरीरा पुढच्या तो जीव आहे हे पुढं कसं कळतं? काय वाक्य म्हटलं? कळलं? हे शरीर माझा मृत्यू झाला, मृत्यू झाल्यानंतर पुढचा पुन्हा नवा जन्म येईल, पण ते कर्म फळ द्यायला तिथपर्यंत येतं. खरं तर कर्म जड आहे. मग कर्माला कसं कळतं की हा माणूस तोच आहे? त्याचं उत्तर असं, कर्म केल्यानंतर आपला जेव्हा मृत्यू होतो तेव्हा हा स्थूल देह जातो, पण आतला जो सूक्ष्म देह आहे तो पुढच्या जन्मात सुद्धा तोच असतो. देह बदलतो, जीव बदलत. वाक्य लक्षात ठेवा. काय सांगितलं? देह बदलतो, शरीर बदलतं, जीव बदलत नाही. मग त्या जीवाला शोधत ते कर्म तिथं येतं. कसं येतं? एक दृष्टांत सांगून पुढे जातो. समजा 5-50 गायींचा कळप आहे, त्याच्यात एक 4-5 वासरं आहेत गायीची. कळप पुढे गेला, नुकतीच व्यालेली गाय असल्यामुळे 1-2 जी वासरं होती ती पाठीमागे राहिली. त्यातलं एक वासरू एका जाळीत अडकलं. गुराख्याच्या रक्षात आलं, वासरू जाळीत अडकलंय. त्यानं त्याला सोडवलं. ते सोडवलेलं वासरू 50 गायीतल्या कळपांच्या मध्ये बरोबर आपल्याच गायीच्या कासेला जाऊन लागतं. कसं काय? काय म्हटलं? कळलं का नाही? मी सांगितलेलं बरोबर आहे का चूक आहे?
ते त्या जाळीत अडकलेलं वासरू बाहेर काढल्यानंतर त्या 50 त्या कळपातल्या बरोबर आपल्याच आईजवळ वासरू जातं. तसं तुम्ही केलेलं कर्म, तुम्ही पुढचा कुठलाही देह घेतला असला तरी ते कर्म तिथं येतं, त्याचा शोध घेत. अगदी जुळी मुलं असली तरी जुळ्या मुलांना बघून आई वडील फसतील, पण त्यांनी केलेली कर्म फसत नाहीत. ज्याची त्याची कर्म ज्याच्या त्याच्याकडे काय होतात, जातात. कर्म जसं दुसरा एक त्यातला नियम आहे, कर्म जसं केलं असेल तसंच काय करावं लागतं, भोगावं लागतं. कर्म जसं केलं असेल तसं भोगावं लागतं. आता जसं केलं म्हणजे तसं एक दृष्टांत सांगून फक्त पुढे जातो. ते जोडपं होतं, नवरा बायको, त्यांचे वडील म्हातारे वडील 3 जण आणि त्यांचा एक नातू मूल असेल, असे 4 जण राहत होती. नव्या युगातली सुनबाई आणि हे होते. आज त्या सासऱ्याचा जरा तिला काय आला, कंटाळाच आला. मुलाला म्हणाले हे काहीतरी ह्यांची व्यवस्था लावा. तो म्हणाला असं करूया, तिला वृद्धाश्रमात ठेवूया. कुणाला, वडिलांना. वृद्धाश्रमात ठेवायचं ठरल्याबरोबर सुनेला म्हणजे त्या नवऱ्याच्या बायकोला खूप आनंद झाला. बरं झालं मी 16 सोमवार केले, त्याचं फळ मिळालं म्हणाले. वृद्धाश्रमात ठेवलं. ते एक दिवस तिथं वृद्धाश्रमात ठेवून मुलगा परत आला, तोपर्यंत मांजर आणि म्हातारी माणसं कुठेही गेली तरी घरला परत आल्याशिवाय राहत नाही. दुसऱ्या दिवशी आजोबा घरी परत आले. आता ही पुन्हा ब्याद आली. म्हणाले आता काय करायचं. मग मुलाला प्रश्न पडला. मुलगा म्हणाला मी योग्य काय करतो, तू जरा 4 दिवस थांब. 8 दिवस गेल्यानंतर मुलगा म्हणाला वडिलांना आपण जरा वाराणसीला, काशीला देवाला जाऊया. म्हणून वडिलांना घेऊन मुलगा वाराणसीला गेला. वाराणसीचा प्रवास दिवसभर झाला आणि रात्री 12च्या सुमारास ती वाराणसीत पोहोचले. मुलगाला काय करायचं होतं, वडिलांचा जरा घातपातच करायचा होता, म्हणजे त्यांना इथं सोडून जायचं. मुलगा म्हणाला रात्री आलोय तरी सुद्धा आपण कुठं जायचं, आंघोळीला आत्ता जायचं. म्हणून त्या नदीकडे घेऊन गेला. नदीत घेऊन गेल्यानंतर वडील येत नव्हते तरी त्यांना हाताला धरून त्यांना वडिलांना खोल पाण्यात घेतलं आणि तो त्यांना आत ढकलत निघाला. वडिलांच्या लक्षात आलं मुलग्याला काय करायचं आहे. मुलग्या काय करायला लागला हे त्याचा हेतू काय झाला लक्षात आला. लक्षात आल्यानंतर वडील म्हणाले हे बघ तुला काय करायचं आहे ते मला समजलंय, पण तू हित करू नको, जरा वरच्या बाजूला चल. तुला जे करायचं आहे ते कर, काय कर, वरच्या बाजूला चल. मुलगा म्हणाला तिथं जे करायचं आहे ते मी हितच करणार आहे, मग हित केलं तर काय होतंय. वडील म्हणाले मी माझ्या भावाला सुद्धा हितच टाकलं होतं. काय कळलं, मी माझ्या भावाला सुद्धा काय केलं होतं, इथंच आणून टाकलं होतं. त्यामुळे तू काय कर, जरा जागा तरी बदल. केले कर्म झाले तेची भोगा. पुढं 3रा टप्पा त्यातला एक असा आहे, ज्या इंद्रियाने तुम्ही हे कर्म करता त्याच इंद्रियाला ते भोगावं लागतं. ज्या इंद्रियानं तुम्ही कर्म करता त्याच इंद्रियाला ते काय करावं लागतं, भोगावं लागतं. उदाहरणार्थ समजा मी गाडीवरून पडलो, दोन्ही हातावर पडतो पण माझा डावाच हात मोडतो, उजवा मोडत नाही. मग डावाच का मोडला, काय माझ्याकडून चुकीचं कर्म घडलं असेल ते कुणाकडून घडलं, डाव्याच हाताकडून घडलं होतं. त्यामुळे ते कुणाला फेडावं लागतं, त्यालाच. एक राजस्थानी कविता मी ऐकली आहे म्हणून दाखवतो आता तुम्हाला. आणि त्याच्यात हा विचार फार चांगला सांगितलाय. आंबो पडे पेड़ से, आंबो पडे पेड़ से, देखा 2 जना, देखा सो दौड़्या नहीं, दौड़्या 2 जना, दौड़्या सो पाया नहीं, पाया 2 जना, पाया सो खाया नहीं, खाया घनो जना, खाया सो रस चाख्या नहीं, रस चाख्या 1 जना, रस चाख्या जो पकड़ी जा नहीं, पकड़ी जा 2 जना, पकड़ी जा जो कुटिया नहीं, कुटिया 2 जना, कुटिया जो रोया नहीं, कुटिया जो रोया नहीं, रोया 2 जना. आता ह्याचा मराठी अर्थ सांगतो. एक वाटसरू रस्त्यानं चालला होता प्रवासी. त्यानं शेजारी एक आंब्याच्या आंबराई बघितली. आंबराई बघितल्यानंतर त्या आंबे लागलेले होते, त्या झाडाकडे त्याचं लक्ष गेलं. तर तो चालत असतानाच त्यानं चालता चालता बघितलं वरनं एक पिकलेला आंबा खाली पडला. कशानं बघितला त्यानं, डोळ्यांनी बघितला. डोळ्यांनी बघितला पण डोळ्यांना मिळाला नाही. तो घेण्यासाठी कोण पळत गेले, 2 पाय, दौड्या 2 जना. पळत कोण गेलं, पाय गेले. बघितला डोळ्यांनी, पळत गेले पाय, पाय पळत गेले पण पायाने घेतला नाही. घेतला कुणी, 2 हाताने. 2 हाताने घेतला पण हाताने खाल्ला नाही. खाल्ला कुणी, दाताने. दाताने खाल्ला पण रस चव कुणाला कळाली, जिभेला. जिभेला चव कळली पण तोपर्यंत ज्याची बाग होती तो पाठीमागणं आला आणि त्याचे दोन्ही खांद्याला त्याने काय केलं, पकडलं. पकडी ज्या 2 जना, ज्यानं पकडलं त्याला काय त्रास झाला नाही. त्यानं 2 कानसुलात मारल्या, कुणाला, गालाला. कुटिया, कुटिया 2 जना. आणि मार बसला गालाला पण पाणी आलं डोळ्यातनं. आंबा बघितला डोळ्याने, पाणी आलं डोळ्यातनं. ज्या कर्माने, ज्या इंद्रियाने कर्म केलं त्या इंद्रियांना त्याचं फळ
मिळावे. म्हणून काय करायचं? निष्काम कर्म करायचं. कर्म निष्काम करायचं. मग आता आपण इथं भागवत ऐकण्याचं सत्कर्म करायला लागलो, याचं फळ चांगलं असेल का वाईट असेल? चुकवायचं नाही हा आता. चला पुढं. मग असा प्रश्न होता पहिल्या स्कंदात विचारलेला की मरणासन्न पुरुषानं काय करावं, त्याचं विवेचन, काय ऐकावं, कोणता जप करावा, कुणाचं भजन करावं. त्याचं उत्तर देताना ते म्हणतात, हे राजा परीक्षिती, जो अभयपद प्राप्त करून घेऊ इच्छितो, म्हणजे ज्याला निर्भय व्हायचा आहे, ज्याला मोक्ष मिळवायचा आहे, ज्याला आपल्या जीवनाचं कल्याण करून घ्यायचं आहे, त्यानं काय करावं? भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं श्रवण करावं, त्याचं कीर्तन करावं, त्याचं स्मरण करावं. मृत्यूसमयी भगवंताचं स्मरण व्हावं आणि भगवंताच्या नामाचं संकीर्तन हा सगळ्या शास्त्रांनी सांगितलेला उत्तम मार्ग आहे. मरणासन्न म्हणजे ज्याचं मरण जवळ आले असा. काल आपण विचार केला, आपलं मरण किती जवळ आलं हे कुणालाच माहीत नाही. त्यामुळं आपण तर फारच सावध राहायला पाहिजे. त्यांना निदान 7 दिवसाचं तरी कळलंय, आम्हाला तेवढं सुद्धा कळलेलं नाही. त्यामुळं आपण काय करावं? भगवान श्रीकृष्णांच्या लीलांचं श्रवण कीर्तन करावं. आता हा जो दुसरा स्कंद आहे, साधन स्कंद म्हणून मी सांगितलं, त्याच्यात फक्त 10 अध्याय आहेत. 10 अध्यायातल्या पहिल्या 2 अध्यायात ध्यान सांगितलंय, दुसऱ्या 2 अध्यायात श्रद्धा सांगितली आणि पुढच्या 6 अध्यायात श्रवण नावाचं साधन सांगितलंय. आता ध्यान शब्द, ध्यानाचे 3 प्रकार आहेत. ध्यानाचे 3 प्रकार कुठले? एक प्रतीक ध्यान. प्रतीक ध्यान म्हणजे काय? आपण कुठल्या तरी पूजेच्या वेळी एखादी सुपारी, गणपती म्हणून काय करतो? सुपारी पुसतो. आहे काय? सुपारी, पण त्याला काय मांडलं? गणपती. तसं शाळीग्रामाची विष्णू म्हणून पूजा करणं, याला म्हणायचं प्रतीक ध्यान. ध्यानाचा पहिला प्रकार कुठला? प्रतीक ध्यान. ध्यान म्हणजे तरी काय? आपलं जे ध्येय आहे त्या ध्येयाकार सतत चित्तवृत्ती ठेवणं. ध्येयाकार सतत चित्तवृत्ती ठेवणं याला काय म्हणायचं? ध्यान. आता परमात्मा पांडुरंग विठ्ठल हे आपलं ध्येय आहे, तर त्याच्या आकाराकार आपलं चित्तवृत्ती ठेवणं याला काय म्हणायचं? ध्यान. मग ध्यान श्रीकृष्णाचं आहे, रामाचं आहे, दत्तात्रयाचं आहे, गणपतीचं आहे, त्याला ध्यान म्हणतात. प्रतीक ध्यान झालं. दुसरं असं ध्यानाचा प्रकार आहे ध्येयानुसार ध्यान. ध्येयानुसार ध्यान म्हणजे रामाची, श्रीकृष्णाची, दगडाची किंवा पाषाणाची किंवा सोन्याची, चांदीची मूर्ती करायची आणि त्या मूर्तीचं ध्यान करायचं. त्या मूर्तीचं ध्यान कसं करायचं? पायापासून, म्हणजे पांडुरंगाचं ध्यान करायचं ठरलं तर पायापासून पांडुरंगाच्या डोळ्यांच्या पर्यंत क्रमाक्रमानं त्याचा एक एक अवयव डोळ्यांनी बघत जायचं. ते आपल्याकडं हसत मुखानं बघताहेत अशी कल्पना करायची. त्यांच्या डोळ्यातून आपल्यावर कृपा होते आहे असा विचार करायचा. नंतर डोळे उघडून केल्यानंतर 2 मिनिटं डोळे मिटायचे आणि डोळे उघडून जे बघितलेलं होतं त्याचंच पुन्हा काय करायचं? स्मरण करायचं. 5 मिनिटं एवढ्यात जातात. हे 5 मिनिटाचं काय झालं? ध्यान झालं. याला म्हणायचं ध्येयानुसार ध्यान. काय कळलं सांगितलेलं? ध्येयानुसार ध्यान. आता नाम माहिती आहे, ध्यान सांगितलं. तिसरं एक शास्त्रानं ध्यान सांगितलंय अहम ग्रह ध्यान. म्हणजे काय? तो परमात्मा मी आहे. तो परमात्मा माझ्याहून कुणी वेगळा नाही, तर तो मी आहे, ते ब्रह्म मी आहे, अशा प्रकारचं सतत काय करायचं? चिंतन करायचं. याला अहम ग्रह ध्यान असं सुद्धा म्हणतात. म्हणजे आपला शरीरात असलेला आत्मा आणि ब्रह्म हे दोन्ही वेगळे नसून आत्मा आणि ब्रह्म एकच आहेत. याला अहम ग्रह ध्यान असं म्हणतात. आता हे शास्त्रातला विचार सांगितला. भागवतानं सांगितलेलं ध्यान हे विराट पुरुषाचं ध्यान आहे. विराट पुरुष म्हणजे काय? समजा एक माणूस आहे. आता आपली उंची काय 5-7 फूट असे आपण आहोत, जास्ती असं 6-6.5 फुटाची उंच. पण अशी एक कल्पना करा की अतिशय भव्य दिव्य उंच माणूस आहे, मोठे पाय, त्याला वर्णन केले विराट पुरुष. या विराट पुरुषाचं भागवताने केलेलं वर्णन वाचून दाखवतो तुम्ही फक्त ऐका. आता हे जे वर्णन केलंय हे वर्णनात फक्त शब्द आहेत. खरं तर आहे सगळं ब्रह्मच, पण ब्रह्माची उपासना करता येत नाही. समजा तुम्हाला म्हटलं ब्रह्माचं ध्यान करा, तर काय करणार? ब्रह्माची उपासना करता येत नाही. पण तुम्हाला रामाचं ध्यान करा, कृष्णाचं ध्यान करा म्हटलं तर करता येतं. तसं हे विराट पुरुषाचं ध्यान भागवतानं सांगितलंय. विराट पुरुषाच्या पायाचा तळवा म्हणजे पाताळ. ह्याच्यात एकूण 14 लोक आहेत. 7 म्हणजे कमरेपर्यंतचा भाग, कमरेच्या खाली 7 लोक आणि कमरेच्या वर डोक्यापर्यंत 7 लोक. हे 7 आणि त्याच्या खालचे 7, एकूण किती झाले? 14. हा 14 लोकांचा विराट पुरुष आहे. विराट पुरुषाच्या पायाचे तळवे म्हणजे पाताळ, विराट पुरुषाच्या टाचा म्हणजे रसातळ, विराट पुरुषाचा घोटा म्हणजे महातळ, विराट पुरुषाच्या पोटऱ्या म्हणजे तळातळ, त्याचे गुडघे म्हणजे सुतळ, जांघा म्हणजे अतळ वितळ, विराट पुरुषाचा कटिभाग म्हणजे भूगोल, विराट पुरुषाची नाभी म्हणजे बेंबी म्हणजे आकाश, विराट पुरुषाची छाती म्हणजे स्वर्गलोक,
विराट पुरुषाची ग्रीवा म्हणजे महरलोक, विराट पुरुषाचे मुख म्हणजे जनलोक, विराट पुरुषाचं कपाळ म्हणजे तपोलोक, विराट पुरुषाचं शीर्ष म्हणजे ब्रह्मलोक, विराट पुरुषाचं मस्तक म्हणजे सत्यलोक, विराट पुरुषाचे बाहू, त्याला बाहू म्हणतात, हे विराट पुरुषाचे बाहू म्हणजे इंद्रादी देवता, विराट पुरुषाची इंद्रिय म्हणजे पंचतत्व आणि पंच इंद्रिय आणि त्यांच्या देवता, विराट पुरुषाचे दात, विराट पुरुषाचे दात म्हणजे यमदूत, विराट पुरुषाचं हास्य म्हणजे माया, विराट पुरुषाचा वरचा ओठ लज्जा, विराट पुरुषाचा खालचा ओठ मोह, विराट पुरुषाचं हृदय छाती किंवा वक्षस्थळ म्हणजे धर्म, विराट पुरुषाची पाठ म्हणजे अधर्म, विराट पुरुषाच्या अंगावरचे केस म्हणजे पृथ्वीवरची झाडं आणि विराट पुरुषाच्या नाड्या म्हणजे पृथ्वीवरच्या नद्या. म्हणजे आपल्याला दिसणारं सगळं जग, ही सृष्टी, हे कुणाचं रूप आहे? भगवंताचंच रूप आहे. असं काय करायचं? ध्यान करायचं. आणि हे जमत नसेल तर मग सूक्ष्म रूपाचं ध्यान करायचं, म्हणजे पांडुरंगाच्या मूर्तीचं, कृष्णाचं, रामाचं, दत्तात्रयांचं, शंख चक्र गदा पद्मधारी विष्णूचं, ते आपल्या हृदयात, ही देवता आपल्या हृदयात विराजमान आहे, आपल्याकडे बघून मंद हसत आहे, अशी भावना करायची. आरतीत म्हटलंय प्रसन्न वदने प्रसन्न होसी. देवांचे, सगळ्या देवांची कॅलेंडर बघा, त्यांचे चेहरे हसतमुख आहेत, फक्त भक्तच दुर्मुखलेले आहेत. आमच्यासारख्या भक्तांची तोंड काय बघण्यासारखी नाही, सगळे देव हसतमुख आहेत. त्यामुळे आरतीत सांगावं लागलं प्रसन्न वदने प्रसन्न होशी निजदाशा, म्हणजे भक्तानं सुद्धा प्रसन्नतेनं काय करावं? देवाकडं पाहावं, देवानं प्रसन्नतेनं भक्ताकडे पाहावं. नंतर सगुण साकाराचं ध्यान सांगितलं. आपली एखादी प्रतिमा, म्हणजे मगाशी जे सांगितलं तेच, त्याच्या पायापासून डोळ्यांच्या पर्यंत चिंतन करत जायचं. आपण अभंग म्हणतो, सुंदर ते ध्यान उभे विटेवरी करकटावरी ठेवूया. त्यानंतर दुसरे 2 मुद्दे आलेत. श्रद्धा, कशा कशावर श्रद्धा ठेवावी? श्रद्धेचा पहिला विषय आहे आत्मा नावाचं तत्व. आत्मा नावाचं तत्व आपल्या आहे शरीरात, हा श्रद्धेचा पहिला भाग आहे. आत्मा नावाचं तत्व आहे असं सांगणारे ग्रंथ, हा श्रद्धेचा दुसरा भाग आहे. आणि आत्मा नावाचं तत्व आहे असं समजावून देणारे, त्याचा अनुभव आणून देणारे संत, हा श्रद्धेचा तिसरा भाग. म्हणजे कशावर श्रद्धा ठेवायची? पहिली संतांवर, दुसरी संतांच्या ग्रंथावर आणि आत्मा नावाच्या तत्वावर. हे श्रद्धेचे विषय आहेत. आणि असं का करायचं? तर संतांचा अवतार कशासाठी आहे? आमच्या कल्याणासाठी. आमच्या कल्याणाची काळजी, आम्ही धन्य व्हावं, आमचं कल्याण व्हावं असं फक्त संतांना वाटतं. जगाच्या कल्याणात संतांच्या विभूती, देह कष्टविती परोपकारे. संत सोडून या जगातल्या दुसऱ्या कुणालाही तुमचं कल्याण व्हावं असं वाटत नाही. आणि संत त्या बाबतीत निस्वार्थी आहेत. आम्ही तुमचं कल्याण करतो, त्या बदल्यात तुम्ही आम्हाला काय द्या, अशी त्यांची बिलकुल मागणी नाही. तिसरं, पुढचा श्रवण. श्रवण म्हणजे काय? ऐकणं. काल मी एक गोष्ट सांगितली मूर्तीची, एका कानातून घातलं दुसऱ्या कानातून बाहेर पडली, म्हणजे इकडून आणलं, ऐकलं आणि इकडून सोडून दिलं. दुसरं ऐकलेलं तोंडानं कुणाला तरी सांगितलं आणि विसरून गेलं, पण ते जर ऐकलेलं हृदयात उतरलं तर मात्र त्याला काय म्हणायचं? श्रवण. म्हणून जे आपण 2 तासात ऐकतो त्याचं थोडंफार चिंतन आपल्या अंतःकरणात होणं. काय ऐकलं आज आपण, ह्याचं थोडंसं चिंतन मनन करणं, याला काय म्हणतात? श्रवण. म्हणजे तात्पर्य काढायचं. 2 तासाचं शब्द आणि शब्द तुम्हाला काय पाठ होणार नाही, पण त्या 2 तासात जे ऐकलं त्याचा सारांश जरी आपल्याला सांगता आला तरी त्याला काय म्हणायचं? श्रवण. आता भागवत सांगतं की परमात्म्याच्या प्राप्तीसाठी तुम्ही काय करा? भगवान श्रीकृष्णांच्या लीला गुण यांचं वर्णन करा, त्यांचं गुण ऐका, त्यांचं श्रवण करा. आता श्रवण करण्याचा दुसरा एक मुद्दा आहे. राजा परीक्षितीला शाप मिळाला. शृंगी ऋषीनं शाप दिला. शाप कशाने दिला सांगा? आजपासून 7 दिवसांनी तक्षक सर्पाच्या दंशानं तुझा मृत्यू होईल. हे काय आहे? शब्द आहे. म्हणजे शाप कशाने दिला? बोला. शाप कशानं दिला? शब्दानं दिला. शब्दानं दिलेला शाप काढायसाठी काय करायचं? शब्दाचाच वापर करायचा. कुठल्या? भागवताच्या. आपल्या एक व्यवहारात म्हण आहे, काट्यानं काटा काढायचा. मग शाप कशात मिळालाय? शब्दात मिळालाय. शब्दानं मिळालेल्या शापातून जर दूर व्हायचं असेल, बाहेर पडायचं असेल, तर त्याला दुसरे काय वापरायचे? शब्दच वापरायचे. त्या शृंगी ऋषीनं जे शापाचे शब्द उच्चारले त्याच्यातून सुटका करून घेण्यासाठी राजा परीक्षितीनं काय ऐकलं? भागवतातले शब्द ऐकले. आणि भागवतातले शब्द म्हणजे कोण आहे असं काल सांगितलं? साक्षात भगवान श्रीकृष्ण आहेत. काल एक वाक्य म्हटलेलं परत मी सांगतो.
भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले याचे 4 अर्थ होतात. भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले याचा पहिला अर्थ ते ब्रह्मस्वरूपात स्थित झाले. दुसरा अर्थ त्यांनी द्वारका स्थापन केली, त्या द्वारकेत नित्यत्वानं राहिले. तिसरा अर्थ द्वारकेतून निघाले ते सरळ पंढरपूरला येऊन कमरेवर हात ठेवून उभा राहिले. आणि चौथा अर्थ भगवान श्रीकृष्ण निजधामाला गेले म्हणजे भागवतात शब्द रूपानं प्रविष्ट झाले. म्हणून भागवत ही भगवान श्रीकृष्णांची वाङ्मय मूर्ती आहे. शब्दानं दिलेला शाप शब्दाने निवृत्त करायचा. म्हणून काय ऐकायचं? म्हणा की भागवत ऐकायचं. आणखी एक दुसरं कारण सांगतो. एखादं मूल नवीन जन्माला येतं. नवीन मूल जन्माला आलं, समजा आज सकाळीच मूल जन्माला आलं. त्या सकाळी जन्माला आलेल्या मुलाला काही नाव ठेवलंय काय? नाही. म्हणजे त्याचं जे शरीर आहे त्याला काही नाव ठेवलेलं नाही. पण मग आपण 12 दिवस झाले की एक कार्यक्रम करतो. काय करायचं? त्याला नाव ठेवायचं. मग गल्लीतल्या ते कोण कोण असतील ते सगळ्या जमतात त्यांच्या परिवाराशी संबंधित, आणि त्या स्त्रिया त्या मुलाच्या कानात नाव फुंकतात, म्हणजे नाव सांगतात. बरोबर? म्हणजे कालपर्यंत त्याच्या शरीराला नाव ठेवत नव्हतं. आज त्याच्या कानात मी नाव सांगितल्याबरोबर ते नाव आणि ते शरीर यांचं काय होऊन जातं? ऐक्य होऊन जातं. इतकं ऐक्य होतं की त्या नावाच्या इतर माणसांना जरी हाक मारली तरी हे पाठीमागं वळून बघतं. म्हणजे काय? तर समजा मी सर आहे, बरोबर, शिक्षक आहे. शिक्षक गर्दीत 10-12 शिक्षक असतात, पण कुणीतरी एकानं सर म्हणून हाक मारली की सगळे सर पाठीमागं बघतात. याचा अर्थ काय झाला? ते सर हा शब्द कशाशी घनिष्ठ तादात्म्य पावला? शरीराशी. म्हणजे तुम्हाला स्त्री म्हणून तुमची जी काही नावं असतील ती, किंवा पुरुष म्हणून मुलांना जी काही नावं दिली असतील, त्या नावाचा बंध कशातून शिरला? कानातून शिरला. म्हणजे जीवाला बंधन कशातून झालं? कानातून झालं. कानातून शिरलेलं बंधन कशातून काढायचं? मग अशी सांगितलं, काट्यानं काटा काढायचा. मग कानातून बंधन शिरलंय ते कानातनच बाजूला काढायचं. कसं काढायचं? ते नाव कानातून सांगितलं त्यामुळं बंधन झालं. कानातनच भागवत ऐकायचं म्हणजे ते बंधन काय होतं? निघून जातं. श्री गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेलं वाक्य कानानं ऐकायचं. ज्ञानदेवांची छान ओवी आहे. काना वचनाची भेटी सरिसाची पै किरीटी, वस्तू होऊन उठी कवन एकुजो. कुणीतरी एखादा उत्तम अधिकारी असतो. श्री गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेलं महावाक्य आणि शिष्याचा कान यांचा संबंध आल्याबरोबर त्याला तात्काळ ज्ञान होऊन जातं. पण त्याची तशी पूर्वतयारी झालेली असली पाहिजे. अशी पूर्वतयारी असली की गुरुनी जो बोध केलेला असतो, गुरुनी जो महावाक्याचा उपदेश केलेला असतो, त्या महावाक्याच्या उपदेशाचा परिणाम होतो आणि त्याला आत्मज्ञानाचा लाभ होतो. मग आता काय झालं? लहानपणी नाव ठेवताना बंधन कानातून शिरलं. गुरूंच्या मुखातून बाहेर पडलेलं वाक्य ऐकल्यानंतर कानातून बाहेर पडलेलं बंधन सुद्धा कशातून काढून टाकलं? कानातूनच ते काढून टाकलं. ज्ञानदेवांची ओवी आहे. उपजली या बाळकासी नाव नाही तयेपासी, ठेविलेली नावेसी ओ देत उठी. नुकत्याच जन्माला आलेल्या बाळाजवळ नाव नसतं, पण 12व्या दिवशी नाव ठेवलं की नावाचं आणि त्याच्या शरीराचं एवढं तादात्म्य होतं की हाक मारल्याबरोबर लगेच उठतं ते. म्हणजे नाव त्याचं नाव आणि शरीर यांचं तादात्म्य होऊन जातं. बरोबर? ते ह्यालाच म्हणायचं बंधन. आणि मग हे बंधन कशाने जातं? श्री गुरूंच्या मुखातून वाक्य ऐकलं की ते बंधन दूर होतं, किंवा भागवताचे भगवान श्रीकृष्णाचे शब्द ऐकले की हे बंधन काय होतं? निघून जातं. म्हणून काय करायचं? म्हणा भागवत ऐकायचं. हे ठेका सोडायचा नाही आता शेवटपर्यंत. भागवत काय ऐकायचं? चला पुढे. पुन्हा इथं म्हटलंय, तुकोबांचा अभंग आहे बघा. आपुलिया हिता जो असे जागता, धन्य माता पिता तयाचिया. कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक, तयाचा हरिक वाटे देवा. पुढं चरण आहे, गीता भागवत करीती श्रवण. म्हणजे आता तुमचं काम झालं. इथं तुम्ही गीता ऐकली, आता भागवत ऐकलं, म्हणजे मुरगुडकरांची दोन्ही कामं पूर्ण झाली. गीता भागवत करीती श्रवण, अखंड चिंतन विठोबाचे. तुका म्हणे मज घडो त्यांची सेवा, तरी माझ्या दैवा पार नाही. किंवा ज्ञानदेवांचं वचन आहे, तैसा मनाचा मारू न करिता, इंद्रिया दुःख न देता, येथ मोक्ष असे ऐता श्रवणा माझी. त्यानंतर पुढचा एक प्रश्न विचारलाय सृष्टी निर्मितीबद्दल. सृष्टी निर्मितीबद्दल परीक्षितीनं प्रश्न विचारला शुकदेवांना की ही सृष्टी कशी निर्माण झाली ते मला काय करा सांगा. ते 3 प्रकारानं सांगितलंय. मगाशी मी एक विचार मांडला होता, मायापती भगवंताला मी एक आहे अनेक व्हावं असं वाटलं. अनेक व्हावं असं वाटल्याबरोबर त्याची इच्छा, मला एक आहे अनेक व्हावं अशी इच्छा जी झाली, या इच्छेलाच म्हणायचं मूळ माया.
मूळ मायेतून गुणमाया निर्माण झाली, सत्वगुण, रजोगुण आणि तमोगुण. आणि त्या तमोगुणातून पुढं ब्रह्म, मूळ माया, मूळ मायेतून निर्माण झाली गुणमाया, आणि गुणमायेतून निर्माण झाली जडमाया. जडमाया म्हणजे पंचमहाभूत, पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. मग हे 3 गुण आणि 5 महाभूत, 5 आणि 3 किती झाले? 8. ही सगळी एकमेकांमध्ये मिसळली आणि ही अष्टधा प्रकृती निर्माण झाली. अशी एक मांडणी आहे. दुसरी, उपनिषदाने अशी मांडणी केली की अंड्याच्या आकाराचा एक तेजस्वी गोल होता, या गोलाचा उष्णतेमुळे स्फोट झाला आणि त्यातून सृष्टीची निर्मिती झाली. आत्ताचं आधुनिक विज्ञान सुद्धा, म्हणजे अमेरिकेत सुद्धा हा सिद्धांत काय केला? मान्यता पावलेला आहे, उपनिषदाने सांगितलेला. भागवत सांगतं भगवान नारायणाच्या नाभीतून कमळ निर्माण झालं, त्या कमळातून ब्रह्मदेवाची निर्मिती झाली. ब्रह्मदेवानं तप केलं, भगवंतानं शक्ती प्रदान केली आणि भगवंताची शक्ती घेऊन ब्रह्मदेवानी काय केलं? सृष्टीची निर्मिती केली. जेव्हा एकाच प्रश्नाचं एकच ठाम उत्तर सांगत नाहीत तेव्हा त्याचा अर्थ असा होतो की ह्याचं नक्की उत्तर सांगता येत नाही. प्रत्येकानं वेगवेगळ्या पद्धतीनं ह्या जगाची निर्मिती कशी झाली हे सांगितलेलं आहे. आणि शेवटी संत असं सांगतात की हे जग नावाची काही गोष्ट झालेलीच नाही. तुकाराम महाराज म्हणतात रज्जू सर्पाकार भासियले जगडंबर. दोरीवर साप भासतो तसं ब्रह्मावर काय भासतं? जग भासतं. चला, त्यानंतर पुढं आता ज्या भागवताचा आपण अभ्यास करतो आहोत ते भागवत व्यासाने त्याचा विस्तार केला, पण मूळ भागवत नारायणाने जे ब्रह्मदेवाला सांगितलं ते 4च श्लोकांचं होतं. त्याला म्हणतात चतुश्लोकी भागवत. नारायणाने ब्रह्मदेवाला सांगितले 4 श्लोक, ब्रह्मदेवाने नारदांना सांगितले 4 श्लोक, नारदांनी व्यासांना सांगितले 4च श्लोक. पण नारदांनी व्यासांना सांगितलं या 4 श्लोकांचा काय करा? विस्तार करा. म्हणून त्यांनी 4 श्लोकाचे किती श्लोक केले? 18,000 श्लोक केले. व्यासाने काय केला? त्याचा विस्तार केला. ते जे मूळ 4 श्लोक आलेत ते आता आहेत. आता त्याचा विस्तार करायचा म्हटलं तर वर्षभर पाहिजे, फक्त वाचून दाखवतो आणि आपण पुढे जाऊया. अहम, पहिला श्लोक, अहमेवा समे वागरे नान्यद्यत सत् सत् परम पश्चादहम यदेतश्च योव शिष्येत सोस्म्यहम. या श्लोकात ब्रह्मस्वरूपाचं वर्णन केलंय. पुढचा श्लोक आहे रितेर्थम यत प्रतीयेत न प्रतीयेत चात्मनी तद्विद्यात मनो मायाम यथा भासो यथा तमहा. याच्यात मायेचं वर्णन केलंय. तिसरा श्लोक यथा महांती भूतानी भूतेषुच्चावचेष्वनु यथा महांती भूतानी भूतेषुच्चावचेष्वनु प्रविष्टान्य प्रविष्टानी तथा तेषु न तेष्वहम. याच्यात आपल्याला मायेमुळे जे जग दिसतं त्या जगाचं वर्णन केलंय. आणि चौथा श्लोक आहे एताव देव जिज्ञासम तत्व जिज्ञासुनात्मना अन्वय व्यतिरेकाभ्याम यत्स्यात सर्वत्र सर्वदा. याच्यात त्या ब्रह्माची प्राप्ती करण्यासाठी अन्वय आणि व्यतिरेकानं साधना कशी करावी याचा विचार सांगितलाय. पहिल्या श्लोकात ब्रह्माचं वर्णन, दुसऱ्या श्लोकात मायेचं वर्णन, तिसऱ्या श्लोकात जगाचं वर्णन आणि चौथ्या श्लोकात त्या ब्रह्मप्राप्तीसाठी, ज्ञानप्राप्तीसाठी साधना काय करायची याचं वर्णन केलंय. यानंतर पुढे एक मुद्दा येतो, भागवताची 10 लक्षणं सांगितली. शेवटचा मुद्दा आहे 10 लक्षणं म्हणजे काय. आता आपण पहिल्या दिवशी भागवताचं महात्म्य बघितलं, आज 2 स्कंद बघितले. त्यातल्या पहिल्या स्कंदाचं नाव आहे अधिकार आणि दुसऱ्या स्कंदाचं नाव आहे साधन. आता उद्यापासून खऱ्या भागवताला सुरुवात होणार आहे. उद्यापासून काय होणार आहे? 3ऱ्या स्कंदापासून भागवतातल्या कथांची सुरुवात होणार आहे. आता त्या 3ऱ्या स्कंदापासून ही 10 लक्षणं आपल्याला दिसतात. तो श्लोक असा आहे अत्र सर्गो विसर्गश्च स्थानम पोषण भूतयः मन्वंतरेशानु कथा निरोधो मुक्तिराश्रयः. म्हणजे 3ऱ्या स्कंदाचं नाव आहे सर्ग, 4थ्या स्कंदाचं नाव आहे विसर्ग, 5व्या स्कंदाचं नाव आहे स्थान, 6वा स्कंद आहे पोषण, 7वा स्कंद आहे मनवंतर, 8व्या स्कंदाचं नाव आहे उती, 9व्या स्कंदाचं नाव आहे ईशानु कथा, 10व्या स्कंदाचं लक्षण आहे निरोध, 11वा स्कंद आहे मुक्तीचा आणि 12वा स्कंद आहे आश्रय. स्कंद 3रा उद्या बघायचा आहे. त्या सर्ग शब्दाचा अर्थ आहे भगवंतानं निर्माण केलेली सृष्टी. दुसरा चौथा स्कंद आहे विसर्गाचा, त्याच्यामध्ये ब्रह्मदेवानं निर्माण केलेली सृष्टी. 5व्या स्कंदाचं नाव आहे स्थान, त्याचा अर्थ स्थान म्हणजे स्थिती किंवा परिस्थिती, याबद्दलचं वर्णन केलंय. 6व्या स्कंदामध्ये पोषण म्हणजे भगवंत सगळ्यांचं पालन पोषण
कसं करतो किंवा भगवंताच्या कृपेनं ही सृष्टी कशी चालते, आपलं जीवन याचं वर्णन केलंय. त्यानंतरच्या स्कंदामध्ये मन्वंतर म्हणजे मनु वेगवेगळ्या काळात जे वेगवेगळे मनु होऊन गेले, त्यांनी कुठल्या आचार धर्माचं पालन केलं त्याचं वर्णन आणि त्याच्या कथा आलेल्या आहेत. सगळ्यामध्ये कथा आहेत. 8व्या स्कंद म्हणजे उती शब्दाचा अर्थ सगळ्या प्राण्यांच्या पाप पुण्यात्मक वासनांचं वर्णन केलंय आणि त्या वासनेतून बाहेर कसं पडावं याचा मार्ग सांगितलाय. 9व्या स्कंदामध्ये ईशानू कथा आहेत. ईश म्हणजे ईश्वर, भगवंताच्या कथा किंवा भगवंताच्या भक्तांच्या कथा 9व्या स्कंदात आहेत. 10व्या स्कंदामध्ये प्रलयाचं वर्णन आहे. 11व्या स्कंदामध्ये जीव ब्रह्म ऐक्य या मुक्तीचं वर्णन केलंय आणि या 11व्या स्कंदावरच एकनाथ महाराजांनी टीका केली, त्याला म्हणतात एकनाथी भागवत. आणि 12वा स्कंद आहे आश्रय. त्याच्यामध्ये या जगाची उत्पत्ती, स्थिती आणि लय याला कोणाचा आधार आहे, याचं अधिष्ठान कोण आहे, त्या भगवंताचं आश्रय, यामुळं हे लक्षण काय केलंय सांगितले. अशी 10 लक्षणं आपल्याला उद्यापासून काय करायची आहेत, वेगवेगळ्या सर्गामध्ये बघायची आहेत. उद्या आपण 3रा 4था हे 2 सर्ग पाहणार आहोत. आज इथं आपण थांबूया. पुंडलिक वरदा हरी विठ्ठल.